वाजताची त्यांना माहित आहे, त्यानुसार ते येतात. ओके, चालू करूयात. चला, सर्वांना गुड इव्हिनिंग. आपण आपल्या तासिकेकडे वळूयात. तासिका ही मराठी विषयाची महत्वपूर्ण तासिका आणि परीक्षेच्या दृष्टीनं स्वतंत्र 30 गुणांसाठी असलेला आपला अभ्यासाचा गाभा घटक. या सर्व प्रक्रियेमध्ये आपण एक एक पाऊल पुढे टाकत मराठी व्याकरणातील बरेच बारकावे आपण शिकलेले आहेत. आता यानंतर सुद्धा आज आपल्याला विशेष म्हणजे एक आगळा वेगळा घटक घ्यायचा आहे. पण आपले जे काही उर्वरित सभासद आहेत, जे मित्र सहकारी मंडळी आहे, त्यांना येण्यासाठी थोडा वेळ आहे. आपण 2 घटकांऐवजी सुरुवातीला एक शब्दरसाचा घटक सुरू करू. म्हणजे या रसांतर्गत रसावरती एवढं काही प्रश्न संख्या नाही, पण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं तो महत्वपूर्ण भाग आहे, आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून सुरुवातीला इतर सर्व जे काही राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्या इतर बाबी पूर्ण करून नियोजित वेळेमध्ये आपल्या जॉईन होतील. आपण आज शब्दशक्ती पाहिलेल्या होत्या. त्याच्यानंतर शब्दशक्तीचे जे काही वर्णन होते ते सुद्धा पाहिले होते. मग त्यामध्ये सिद्ध, साधित हे सर्व आपण एक पाऊल टाकत पुढे आलेले आहोत. आज आपण त्यातलाच एक आगळा वेगळा विषय, उपघटक, मराठी व्याकरणातील रसविचार. रसविचार हे आपल्याला भाषेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत. मग हे रसविचार काय, तर साहित्याची रचना करत असताना या रसांचा स्थायी भाव म्हणजे भावना ज्या असतील त्या आपल्याला या शाब्दिक चमत्कृतीतून किंवा शाब्दिक मांडणीतून व्यक्त करायच्या असतात. मग ही शाब्दिक रचना जी असेल त्या रचनेनुसार हे रस विचार असतात. रस म्हणजे काय सांगता येईल बरं आपल्याला? रस कशाला म्हणतो आपण? रस म्हणजे त्याचे इतर समानार्थी शब्द काही सांगता येतील का, किंवा त्याचं विश्लेषण आपल्याला काही करता येईल का? रस सांगण्याचा प्रयत्न करा. आपण आपलेच आहोत, यामध्ये काही असं वेगळं नाही. चुकलं तरीही काही नाही आणि बरोबर आलं तरी त्याला काही बक्षीस प्रोत्साहन नाही. फक्त आपल्याला आपल्या विचारांची देवाणघेवाण करायची. चुकलं म्हणजे तुम्ही काही असं फार मोठा गुन्हा केला असं प्रकार नाही, किंवा एखाद्यानं खूप मोठं उत्तर दिलं म्हणजे तो बक्षीस पात्र ठरत आहे असंही काही नाही. आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं सर्वांनाच त्याचा परिचय व्हावा, एवढाच एक साधा सोपा त्याच्या मागचा सरळ असा उद्देश. आता हे रस नावामध्येच दिलेलं आहे पहा. रस म्हणजे काय, याचं काही वर्गीकरण करता येईल शब्दातील का? गोडवा का सर? गोडवा. बरं, शब्दातील गोडवा. आणखी आपण एखादं कुठलेही रस ज्यावेळेस म्हणतो, आता मी तुम्हाला एक रस सांगतो. सध्या उन्हाळ्याचं सीझन आहे, त्याच्यामध्ये आवडीचा रस आपल्याकडे येत आहे आमरस. दुसरा ऊसाचा रस, जो उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने सर्वीकडे मिळत असतो. मग अशाच प्रकारचा रस आहे का हा काही, का हा रस विचार वेगळा असेल? चव येऊ शकते का? चव. रस म्हणजे चव येऊ शकते, बरोबर आहे. रस म्हणजे आवड, रस म्हणजे छंद, रस म्हणजेच नाद, असे अनेक शब्द आपण या ठिकाणी सांगू शकतो. जसं एखाद्या विषयामध्ये मला रस आहे म्हणतो आपण, मला गणितामध्ये रस आहे. मग गणितामध्ये रस आहे तर गणिताची चव घेतो का तो या ठिकाणी? तर नाही. गणितामध्ये त्याला आवड सर. आवड आवड किंवा आहे, रुची. आवड रुची किंवा आहे, रुची. आवड किंवा रुची आहे. मग रुची. हे रसविचार जे आहेत भाषेच्या दृष्टीनं, मग हे आवड, रुची किंवा त्याचं जे काही आता चव तुम्ही सांगितलंय, चव हे पदार्थवाचक शब्द, पदार्थानुसार. मग असंच जी काही आवड निर्माण करायची आहे, त्यामध्ये रस दाखवायचा आहे किंवा त्याची चव दाखवायची असेल, किंवा त्यामध्ये काहीतरी छंद जोपायचे असतील, किंवा इतर बाबींमध्ये सुद्धा त्या भाषेचा काहीतरी साजेसा नावलौकिक चढवायचा असेल, त्या भाषेला काहीतरी आगळं वेगळं स्थान मिळवून द्यायचं असेल, तिचं वर्णनात्मक शैली जी असेल ती आवड पूर्ण झाली पाहिजे, यासाठी हा रसविचार महत्वाचा असतो. मग हे रसविचार करत असताना साहित्यात एकूण 9 रस आहेत. एकूण किती रस आहेत साहित्यामध्ये? 9 रस. आणि एक अभंग आहे संत चोखामेळा यांचा, की सांगो नवरस लक्षण, सांगो नवरस लक्षण, असा एक अभंग आहे. मग सांगो नवरस लक्षण म्हणजे काय,
तर या नवरस लक्षणामध्ये त्या भाषेतील शाब्दिक रचना जी असतील त्यामधले नवरस, हे साहित्याचे जे नवरस आहेत, हे चोखामेळा यांनी त्या अभंगाअंतर्गत त्यांच्या मांडणी अंतर्गत मांडलेले आहेत. मग या नवरसांचा परिचय आपल्याला भाषेच्या अभ्यासातून उपयुक्त ठरणार आहे. मग हे नवरस जे असतील हे रस आता आपल्याला शिकायचे आहेत. मग या रसांचा जो काही चढता उतरता क्रम असं काही नाही, तर कुठला रस कुठं वापरायचा, कुठला रस कुठल्या प्रकारे त्याला उपयुक्त ठरवायचं, हे त्या भाषेतील प्रसंग, त्या भाषेच्या शब्दाच्या उच्चारावेळी येणाऱ्या परिस्थितीनुसार असते. मग इथं रसाची काही व्याख्या दिली पहा. रस म्हणजे काय सांगितले आपल्याला, की ज्याप्रमाणे अन्नातील विविध चवींचा आपण आस्वाद घेत असतो, ज्याप्रमाणे अन्नातील, जसं मी तुम्हाला सांगितलं आंब्याचा रस, ऊसाचा रस, हे काही उदाहरणं दिली होती रस या शब्दाशी संबंधित. मग इथं काय होतं, त्यामध्ये होतं चव. ते रस, आमरस आणि ऊसाचा रसामध्ये काय महत्वाचं होतं, चव. ज्याप्रमाणे अन्नातील विविध चवींचा आपण आस्वाद घेतो, त्याचप्रमाणे काव्यातील किंवा साहित्यातील भावनांचा आस्वाद घेणे म्हणजेच रस. पहा, आता आपल्याला खाद्यपदार्थाच्या जशा चवी आपण घेतो, तसंच व्याकरणातील म्हणजे ज्या काव्यातील किंवा साहित्यातील भावनांचा म्हणजे शब्दछटांचा आपल्याला काय घ्यायचं, या ठिकाणी रसग्रहण करायचं आहे. रसग्रहण करायचंय म्हणजेच काय करायचं, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यांचा एक प्रकारे छंद जोपासायचा आहे. आणि या छंदाअंतर्गतच आपल्याला आपल्या रसाच्या भूमिका म्हणजे कोणत्या, ज्या काही रचनात्मक कृती असतील त्या कृती काव्यात्मक स्वरूपामध्ये आपल्याला अनुभवायच्या आहेत. मग या नवरसांच्या प्रकारातून आपल्याला वेगवेगळे रस सांगता येतील. मग ही नवरस जी काही वर्णने आहेत ती वर्णने प्रसंगानुरूप सादर केली जातील. मग प्रसंगानुरूप म्हणजे कशी, तर पाहूया. नवरसाची काही जी अंगे आहेत ती सुरुवातीला मुख्य अंग कोणती आहेत रसाची ती पाहूया. इथं दिलेल्या स्क्रीनवरती तुम्हाला माहिती दिसत असेल रसाची मुख्य अंगे. मग रसाची मुख्य अंगे कोणती आहेत पहा. पहिल्यामध्ये दिलंय स्थायी भाव. पहिल्यामध्ये काय दिलंय, स्थायी भाव. स्थायी भाव म्हणजे काय, स्थायी या शब्दाचा अर्थ काय होते, आपण म्हणतो स्थानिक आहोत, म्हणतो आम्ही या ठिकाणचे स्थानिक रहिवासी आहोत. मग स्थानिक रहिवासी आहोत किंवा स्थायी रहिवासी आहोत म्हणजे काय, मूळचे सर, मूळचे किंवा कायमचे इथलचेच रहिवासी आहोत असं आपण ज्या वेळेस वर्णन करतो त्याला म्हणायचं मग स्थायी. मग स्थायी भाव म्हणजे काय, मानवी मनात कायमच्या स्वरूपात असणाऱ्या भावना, मानवी मनात कायम स्वरूपात असणाऱ्या ज्या काही भावना असतात, मग उदाहरणार्थ प्रेम असेल, उत्साह असेल, शोक असेल, इत्यादी सर्व भावना ज्या काही असतात ह्या मानवामध्ये कायमस्वरूपी असतात. यांना कुणाच्या म्हणण्यानुसार किंवा आपण कुणाला तरी सुचवल्यानुसार ह्या मनामध्ये येत असतील का, आपल्या शरीराच्या रचनेमध्ये तयार होत असतील का भावभावनांमध्ये, मी सांगितलं म्हणून तुमच्यामध्ये तयार होतील काय त्या, नाही. तर जन्मताच आपल्यामध्ये त्या काय होतात, परिसरातल्या वातावरणानुसार आपल्या अंगीकरणामध्ये त्या येत असतात. आणि जसजसं आपण मोठमोठे हो की आपला शारीरिक बौद्धिक विकास जसा होईल, भावनात्मक विकास जसा होईल, तसं याच्यामध्ये काय होत राहते, विकसितपणा येत राहते किंवा त्या वाढत जात असतात. त्यांचं प्रमाण, त्यांचं जे काही व्यक्त करण्याची ही काही असते भावना, ती सुद्धा वाढत जात असते. म्हणून यांना म्हणायचं स्थायी भाव. स्थायी भाव म्हणजे काय, तर मनात कायमस्वरूपी त्या भावना असलेल्या असतात आणि त्या कायम स्वरूपामध्येच राहतात. मग या ज्या भावना आहेत या भावनांना म्हणायचं स्थायी भाव. हा झाला रसाचा स्थायी भाव. यानंतर पुढचं जे आहे पहा, विभाव. दुसऱ्या याच्यामध्ये दिलेलं आहे विभाव. विभाव म्हणजे काय, ज्या गोष्टीमुळे मनात रस किंवा भावना निर्माण होतात, ज्या गोष्टीमुळे मनात रस किंवा भावना निर्माण होतात त्याला म्हणायचं विभाव. मग आलंबन, उद्दीपन. उद्दीपन म्हणजे काय, तर मानसशास्त्राअंतर्गत आपण शिकलेले आहोत. प्रयोग दिले होते प्राण्यांवर विविध. मग ते माशाचा एक प्रयोग दिला होता, मांजर आणि मासे. मांजर आणि माशाचा एक प्रयोग आपल्याला शिकलो आपण. मग यामध्ये काय होतं की मांजराला त्या पेटीमध्ये कोंडल्यानंतर मासे कशी मिळवायची हे सुरुवातीला माहित नव्हतं. पण जसं जसं त्याला कळलं की मासे मिळवण्यासाठी काय धडपड करावी लागते, कधी कधी अचानक सुटून गेलं, कधी त्यासाठी त्याला विशेष प्रयत्न करावे लागले. मग तिथं त्याचं उद्दीपन काय होतं, त्याची भूक म्हणजे त्याला मिळणारे खायला पदार्थ जे होते ते मासे. या मांजराचं उद्दीपक काय होतं त्या ठिकाणी, मासे. म्हणजे उद्दीपन म्हणजे काय, तर प्रेरणा मिळणे. प्रेरणा मिळणे म्हणजे कुठलं तरी प्रलोभन त्याला आपल्याला द्यायचंय. जसं थॉर्नडाईकच्या प्रयोगामध्ये आपण पाहिलं होतं की कुत्रा आणि त्याच्या समोर येणारी ती घंटी, प्रलोभनाचे जे काही संकेत होते, घंटे दाबली की त्याच्या तोंडाला आपोआप पुन्हा काय झालं, अन्न मिळेल या दृष्टीनं लाळ तयार होऊ लागली. म्हणजे अन्न हा उद्दीपन घटक होता त्या ठिकाणी, म्हणजे अन्नामुळे त्याच्या तोंडाला लाळ येत होती. पण नंतर काय झालंय, प्रयोग जसा वाढत गेला
तसं ते अन्न जर त्याच्यासमोर नाही आणलं, नुसती बेल जरी वाजवली तरी त्याच्या तोंडाला काय सुटत होती, लाळ सुटत होती. मग मनातल्या ज्या काही भावना असतात ह्या अशा, या गोष्टीमुळे मनात रस किंवा भावना निर्माण होतात. मग हा जो भावनांचा रस असतो तो विभावात्मक स्वरूपामध्ये आपल्याला सांगितलेला असतो. यामध्ये आलंबन आणि उद्दीपन. आलंबन म्हणजेच काय, तर एकमेकावर अवलंबून असणे. उद्दीपन म्हणजेच दिलेल्या घटकामुळे आपल्याला एक नवचेतना मिळते किंवा त्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते, असं जी काही स्थिती असते ते विभाव. त्यानंतर तिसरं आहे अनुभव. अनुभव म्हणजे काय पहा, भावना जागृत झाल्यावर शरीरात होणारे बदल. भावना जागृत झाल्यावर शरीरात होणारे बदल, हे जे काही बदल असतील याला म्हणायचं अनुभव. मग हे अनुभव पहा, एखादा मुलगा किंवा आपला सहकारी चालता चालता अचानक पडला आणि पडल्यामुळे आपल्याला काय होते, आपण लगेच त्याच्याकडे पाहून असा अचानक पडला की त्याचं पडण्याचं काही कारण नसताना तो पडला, म्हणजे वेगळ्याच कृतीनं एखाद्या वेळेस पाय घसरून पडला किंवा चालता चालता स्वतःच पाय अडकून पडला किंवा चालताना त्याला काही दिसलं नाही, समजा मोबाईल वगैरे पाहत जात असेल आणि अचानक एखाद्या खांबाला भिंतीला वगैरे धडकला, तर आपण काय करतो, सहज हसतो. म्हणजे आपल्याला त्यावेळेस हसू आवरत नाही. किंवा एखाद्याला दुःख झालं किंवा एखाद्याला काही मार लागला, काही अपघात झाला, तर त्यावेळेस सुद्धा आपल्या भावना असतात, आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते, आपला थरकाप उडतो. मग आपण त्याला दवाखान्यात नेण्याचा, इतर कुठल्या गोष्टीचा विचार करताना त्याचं दुःख पाहून सुद्धा हळहळत असतो. मग हा जो असतो तो अनुभव. अनुभव म्हणजेच आपल्या मनामध्ये जागृत झालेल्या ज्या भावना असतात त्या शरीरात त्याच्या अंतर्गत होणारे बदल. मग रडणे असेल, हसणे असेल, थरथरणे असेल, हे जे काही बदल होतात याला म्हणायचं अनुभव. या अनुभवाअंतर्गत आपल्याला हे भाषेची काही रस आहेत, या रसाची मुख्य अंगे सांगता येतील. मग मुख्य रसाच्या अंगाअंतर्गत आपल्याला पुढील इतर बाबी सुद्धा महत्वपूर्ण आहेत. त्या बाबी कोणत्या आहेत ते पाहूयात. पहिल्यांदा आपल्याला दिलेल्या रसाचं वर्गीकरण करताना ही रसाची जी काही शैली होती किंवा रसाची जी अंग होते, ही रसाची अंग महत्वपूर्ण होती. मग यामध्ये 3 अंग कोणती, एक स्थायी भाव, दुसरा अभाव, विभाव आणि पहिलं जे होतं तिसरं होतं ते अनुभव. मग या सगळ्यानंतर आलेली स्थिती. आता यामध्ये 9 रस दिलेले आहेत. पहिल्यांदा चित्राचं वर्णन करा. चित्र दिलेली आहेत ही एक प्रकारची, जसं आपण कथकली वगैरे काही करताना, कथकली त्याच्यानंतर भरतनाट्यम करताना ज्या काही प्रतिमा असतात, हास्य चेहऱ्यावरती येणाऱ्या भावभावना, त्या प्रकारातले हे एक चित्रात्मक वर्गीकरण आहेत. एकूण 9 चित्र आहेत पहा. आपल्याला शिकायचे भाषेतले 9 रस आणि हे चित्र सुद्धा किती आहेत, एकूण 9 आहेत. म्हणजे या 9 रसांचं वर्गीकरण यामध्ये दिलं आहे. पहिले चित्रांचं निरीक्षण करा आणि त्यामध्ये दिसणाऱ्या सगळ्या भावना ज्या काही आहेत त्या आपल्याला समजतात का पहा. या मुखवट्यांवरून आपल्याला कोणत्या कोणत्या भावना जाणवतात, कोणते बदल आपल्याला, म्हणजे कोणत्या स्थायी भाव, मानवी शरीरामध्ये असणारे, मानवी मनामध्ये असणारे स्थायी भाव जे आहेत ते दिसतात का, प्रगट होतात का, ते मला सांगा तुम्ही. हास्य आहे, रौद्र आहे, हास्य, रौद्र, आणखी निराश, 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 निराश आहेत, काही चिंताजनक आहेत, काही असं रागामध्ये आहेत, शांत. काही शांत आहेत, काही असं स्वतःहून जाणीवपूर्वक वागणारे, जसं आपलं एखादं मनाची भावना असते, जसं शांत राहणं, विचार मग्न प्रसन्नता, राहणं असे. त्यामध्ये काही सजलेले आहेत का बा, जसं शृंगार केलेला आहे का, त्याच्यातल्या काही छटा, जसं नथनी आहे, कानातले घातलेले आहेत, कपाळावरती पट्ट्या, दागदागिने घातल्यासारख्या काही वेशभूषा आहेत का, काही उदास आहेत, काहींमध्ये थोडस नाविन्यता जाणवते, पाहिल्यानंतर आपल्याला थोडस वेगळेपणा सुद्धा जाणवतो. मग ही अशी जी स्थायी भावाची रचना आहे, हे सर्व स्थायी भाव काय आहेत, 9 रसाअंतर्गत आपल्याला सांगितलेले आहेत. आणि हे 9 रस, आता या मुखवट्यानंतर थोडं माहितीकडे येऊया. पहा, 9 रस. भरत मुनींनी आपल्या नाट्यशास्त्रात रसाचे विवेचन केलेले आहे. आता हे भरत मुनी जे होते की नाही, हे भरत मुनी काय होते पहा, भरत मुनी हे साहित्यकार, त्याचबरोबर प्राचीन काळापासून यांचे जी रचना आहेत त्या महत्वपूर्ण आहेत. मग भरत मुनींनी आपल्या नाट्यशास्त्रात, नाट्यशास्त्र हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे पहा, नाट्यशास्त्र हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. या नाट्यशास्त्र ग्रंथात रसांचे विवेचन केलेले आहे. मराठी साहित्यात एकूण 9 रस त्यांनी सांगितले आहेत. मराठी साहित्यात एकूण किती रस सांगितलेले आहेत मानले जातात, तर 9. मग हे 9 रस कोणते पहा, इथे दिलेले आहेत. पहिला आहे शृंगार, दुसरा आहे वीर रस, तिसरा आहे करुण, चौथा शांत हास्य,
5वा आहे रौद्र, 6वा आहे भयानक, 7वा आहे बीभत्स, 8वा आहे अद्भुत आणि 9वा आहे शांत. आता हे नवरस भरत मुनींनी वर्णन केल्यानुसार आपल्याला मराठी भाषेमध्ये अभ्यासायचे आहेत. या नवरसांचं जे काही वर्गीकरण असेल, नवरसांची जी काही उदाहरणे असतील, जी काही महत्वपूर्ण बाबी असतील ते आपण थोडक्यात समजून घेऊया. मग या नवरसाअंतर्गत आता आपल्याला एक एक रस वेगवेगळ्या पद्धतीने शिकत जायचंय. पहिल्यांदा पाहूया आपण पहिला रस जो असेल तो रस काय आहे, त्याची उदाहरणे काय आहेत, ही आपण एका पुढील स्लाइडच्या आधारे समजून घेऊया. पहिला आहे शृंगार. शृंगार रस, शृंगार रसाचं वर्गीकरण केलेलं आहे इथं. आणि शृंगार म्हणजे काय पहा, यामध्ये शृंगार रसाचा जो काही भाव आहे तो भाव आहे स्थायी भाव. शृंगार रसाचा भाव कोणता आहे? स्थायी भाव. पहा इथं स्थायी भाव. रती, रती म्हणजेच प्रेम. रती स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचे, आकर्षणाचे वर्णन जिथे असते तिथे शृंगार रस होतो. पहा, स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचे, आकर्षणाचे वर्णन जिथं जिथं केलेले असते तिथं शृंगार रस होतो. मग शृंगार रसाच्या अंतर्गत शृंगार म्हणजेच काय? शृंगार, शृंगार त्या दिवशी आपण अलंकार पाहिलं. मग शृंगार म्हणजे काय? शृंगार दागिने. बरं, दागिने. अलंकार म्हणजे दागिने, शृंगार म्हणजे दागिने. पण शृंगाराचं महत्व काय, कशासाठी अधोरेखित केलं जातं? शृंगार हा शब्द कोणाशी संबंधित आहे? शृंगार, शृंगार कोण करते? स्त्री. स्त्री करते, बरोबर आहे. मग स्त्रियांमध्ये पुरुषही करतात, असं नाही की फक्त स्त्रियाच करतात, पुरुष सुद्धा शृंगार करतात. मग हे शृंगार पुरुषांमध्ये वेगवेगळे असतील. जसं पुरुष आपण पाहिलं दागिने म्हणजे कोणते? घडी वापरतील, पट्टा वापरतील, त्याच्यानंतर गॉगल वापरतील, अंगठ्या वापरतील हातामध्ये, खिशाला पेन वापरतील. हे त्यांचे अलंकार झाले. त्यांचा शृंगार त्या पद्धतीचा झाला. म्हणजे पावडर लावला किंवा मेकअप केला याला शृंगार म्हणता येणार नाही. मग हे शृंगार जे आहेत हे शृंगार एकमेकांबद्दल कोणाला वाटले पाहिजे? स्त्री आणि पुरुषांना एकमेकांच्या प्रेमाचं, आकर्षणाचं स्वरूप व्यक्त झालं पाहिजे. मग हा शृंगार रस ज्यावेळेस आपण एखादी तुम्ही अशी रचना पाहिली का, एखादं साहित्यातील किंवा संगीतातील कुठला प्रकार पाहिला का ज्याच्यामध्ये शृंगार भरपूर केलेला असतो? लावणी मध्ये केलेली. लावणी, अगदी बरोबर आहे. लावणी हा या शृंगार रसाचं प्रमुख उदाहरण. लावणी रसामध्ये काय दिलेलं आहे? लावणीमध्ये नर्तकी जी असते, लावणी करणारी, सादर करणारी लावण्यवती जी असते ती भरपूर शृंगार करते. तिचं शृंगार हे परिपूर्ण स्वरूपात असतात आणि या परिपूर्ण स्वरूपामध्ये तिचं शृंगारांचं वर्गीकरण या लावणीतून प्रकट होत असते. मग ती लावणी वर्णन करत असताना सुद्धा त्या शृंगाराला अनुसरून तिचा स्थायी भाव असतो. म्हणजे तिच्याबद्दल वाटणारा प्रेम, आकर्षण. महत्वाचं काय असते? प्रेम जरी नसलं तर तिच्यातलं त्या लावणी पाहताना काय जाणवते? तिच्यामधलं सगळ्यात महत्वाचं आकर्षण. ते आकर्षणाचं वर्णन त्या लावणीमध्ये केलेलं असते. म्हणून या स्त्री पुरुषांबद्दल एकमेकांना वाटणाऱ्या प्रेमाचं, आकर्षणाचं वर्णन जिथं असते तिथं शृंगार रस होतो. शृंगार रस म्हणजे सजलेले असते. लावणी हे त्याचं अप्रतिम उदाहरण आपल्याला सांगता येईल. मग पुढे उदाहरण दिले पहा. घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठील वकर वनवाळी, आनंदोदय सकळा. पा म्हणजे घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला. अरुणोदय म्हणजे काय झालं? सूर्य उगवला. अरुणोदय, अरुणोदय म्हणजे काय? पहाट झाली, सकाळ झाली. मग हे घनश्याम सुंदरा कोणाला म्हटलंय? सूर्य, वनमाळी, पाहू दे, आनंदोदय सकळा या प्रकारचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. मग हा झाला शृंगार रस, एकमेकाचं वर्णन या ठिकाणी. जसं आपल्याला सूर्याला पाहण्याचं, सूर्याप्रती आपलं जे काही सकाळचं कोवळ रूप असते ते प्रेमासारखं, आकर्षणासारखं असते. दिवसभराचा सूर्य आपण पाहू शकत नाही, पण सांज वेळी मावळतीचा सूर्य आणि उगवणारा सकाळच्या वेळेचा जो सूर्य असेल तो आपण निश्चित स्वरूपामध्ये त्याचा अनुभव घेऊ शकतो. मग ही जी काही रचना असेल ही सर्व रचना आपल्याला या शृंगार रसाअंतर्गत शिकता येऊ शकते. मग इथं जे रसांचं वर्गीकरण केलेलं आहे या रसाच्या वर्गीकरणानुसार पहा, दिलेली माहिती आपल्याला शृंगार रसाबाबत काय सांगताय. आणखी काही अप्रतिम उदाहरण या ठिकाणी आहेत. या उदाहरणांचा सुद्धा आपण अभ्यास करूया.
इथं पहा, स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून आकर्षणातून या रसाची निर्मिती होती. व्याख्या साधी सरळ सोपी आहे. दोघांबद्दल आकर्षण प्रेम असलं पाहिजे. मग उदाहरण कोणती कोणती दिली तिथं पहा. असे तुझ्याशी बोलावे हे ठरवून आलो मनात काही. पहा, असे तुझ्याशी बोलावे हे ठरवून आलो मनात काही, आणिक तुझ्या नेत्रे दिसले बोलायचे तसे तुलाही. पहा, इथं वर्णन दोन दोन प्रेमिकेचं प्रेमी युगलांचं वर्णन केलेलं आहे. दोघांना स्त्री पुरुषांना प्रेमाबद्दल आकर्षणातून वाटणारी ही भूमिका या ठिकाणी सांगितलेली आहे. काय वर्णन केलंय? असे तुझ्याशी बोलावे हे ठरवून आलो मनात काही. पहा, काहीतरी बोलायचंय, मी मनामध्ये ठरवून आलो, तुला काहीतरी सांगायचंय मला. आणिक तुझ्या नेत्री दिसले बोलायचे तसे तुला आहे. पण मी जेव्हा तुला पाहिलं, तुझ्या डोळ्यामध्ये पाहिलं, तेव्हा तुलाही माझ्याबद्दल तसंच काहीतरी बोलायचंय असं मला जाणवलंय. म्हणजे हे प्रेमातून आकर्षणातून एकमेकांच्या नेत्रातून ही भावना त्यांना समजून घेता आली, म्हणून या ठिकाणी शृंगार रस जाणवतो. दुसरं उदाहरण पहा, एक लावणी आहे. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. लावणी झणकार आहे. पहा, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. ज्यावेळेस काव्य हे नादमय किंवा त्यामध्ये काहीतरी नादपूर्णता लयबद्धता असते, त्यावेळेस ते छान वाटते, ऐकायला सुद्धा गोड वाटते, त्यातले भावार्थ सुद्धा समजून घ्यायला काहीतरी नाविन्य वाटते. मग इथं तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल, म्हणजे एकमेकांच्या आकर्षणाचं जिथं त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे. एकमेकांचं आकर्षण त्या ठिकाणी दाखवलंय की दुरावा नको, इथंच राहा. तिसरं उदाहरण पहा, डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका. पहा, जुलमी डोळे म्हणजे रागाने माझ्याकडे पाहू नका, प्रेमाने आकर्षणाने आकर्षणाने ठीक आहे, पण रोखून सारख्या नजरेनं पाहू नका तुम्ही एकसारखे. डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका, म्हणजे इथं सारखं सारखं आकर्षणाचं जरी असेल तरी सारखं पाहू नका अशी तिथं सूचना केलेली आहे. त्यानंतर पुढचं पहा, सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. पहा, सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. सांजवेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी. कशाला बोलवलं असेल हे? संध्याकाळचं भेटीसाठी, भेटीची ओढ लागली, मनामध्ये आकर्षण निर्माण झाले, प्रेमाबद्दल त्यांच्यामध्ये काहीतरी संवाद अपेक्षित आहे, काहीतरी इतर वर्णन असेल, मग हे सहज सख्या एकदाच येई सांजवेळी असं हे वर्णन या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचं वाक्य पहा, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. एकांत असेल त्यावेळेस काय, कातर वेळी म्हणजे एकांताच्या वेळी तू माझ्या सोबत पाहिजे असं हे वर्णन केलेलं आहे. आणि हे सर्व उदाहरणे शृंगार रसाअंतर्गत आपल्याला सांगता येतील. मग शृंगार रसामध्ये काय दिलेली माहिती आहे की दिलेलं वर्णन हे जर काही करायचं असेल तर या वर्णनानुसार आपल्याला प्रत्येक रसाचा स्थायीभाव समजून घेणं महत्वाचं ठरते. पुढचं उदाहरण पाहूया. पुढील जी रसाची प्रकार आहेत त्या रसानुसार जाऊयात. पुढच्या स्लाइड मध्ये दुसरा रस पहा, इथं या रसाचा स्थायीभाव काय असेल तो समजून घेऊया. पहिल्यांदा सर आवाज येत सर तुमचा आवाज येत नाहीये. चित्र कशा संबंधी आहे? चित्र दिलेलं स्क्रीनवरील चित्र कशा संबंधित आहे? काय जाणवतं या चित्राकडे पाहिल्यानंतर? लढाई वगैरे चालू असेल. लढाई वगैरे चालू असेल असं चित्र आहे, बरोबर आहे. म्हणजे या चित्रावरून एक योद्धा प्रतीत होत आहेत का? युद्धाला निघालेला एखादा शूरवीर दिसत आहे का? हो सर. हातामध्ये भाला आहे, बर्ची आहे, असं वेगवेगळं त्याचं म्हणजे शारीरिक यष्टी त्याची आपल्याला वीर रसाबद्दल म्हणजे एखाद्या लढाईच्या प्रसंगाबाबत सांगत आहेत. म्हणून हा दुसरा रस जो आहे वीर रस. या रसाचा स्थायीभाव आहे उत्साह. पहा, स्थायीभाव कोणता आहे? उत्साह. पहिला जो आपण शृंगार रस पाहिला त्याचा स्थायीभाव काय होता?
प्रेम किंवा रती. मग इथं दुसरा हा जो रस दिलाय याचं विश्लेषण पाहूया. पराक्रम, शौर्य, धाडस किंवा लढाईचे वर्णन करताना हा रस आढळतो. हा रस ऐकताना अंगावर शहारे येतात. पहा, शहारे येतात म्हणजे आपलं शरीर आपोआप या वीर रसाचं काही वर्णन ऐकलं की आपल्या शरीरावरती रोमांच खडे होतात. रोमांचातून आपलं शरीर उजळून निघते, अंगावरती आपले शहारे उभे होतात. जसं अफजल खानाचा वधाचा पोवाडा ऐकत असेल, अफजल खानाच्या वर्णन आपण शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे पाहत असेल, किंवा शाहिस्ते खानाची बोटे कशी कापली, वर्णन ऐकताना ऐतिहासिक वर्णन आहेत पहा. मग हे वर्णन करत असताना जी काही आपल्या अंगातील नैसर्गिक बदल घडतात या रसांच्या याच्यामुळे आपल्या अंगावरती शहारे निर्माण होतात. म्हणून हा वीर रस, आणि वीर रसाचा स्थायी भाव आहे उत्साह. उदाहरण पहा, खडक कोळुनी पाणी काढा, दगड फोडणी मार्ग काढा, पुढती चाला पुढती चाला. पहा, खडक फोडा आणि पाणी काढा, दगड फोडा मार्ग काढा, पण पुढे चला, थांबायचं नाही, कुठं थांबायचं नाही, यश मिळेपर्यंत थांबायचं नाही. वीर रसाचं उदाहरण. काही जरी आले प्रसंग, किती कठीण प्रसंग आला, काही आलं तरी न डगमगता आपण आपल्या भूमिका पार पाडायच्या, असं या ठिकाणी वीर रसाचा स्थायीभाव आपल्याला दिसून येतो. मग हे वीर रस जे आहे या वीर रसाच्या वर्णनानुसार वीर रसाची जी काही माहिती आहे ही कुठून मिळते आपल्याला, तर ऐतिहासिक प्रसंगातून हे वीररस जाणवत असतात. वीररस हे आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणी आपल्याला आपल्यासोबत म्हणजे ऐकताना किंवा पाहताना आढळून येतात. मग या वीररसानुसार पुढील उदाहरणांचा अभ्यास करूया, उदाहरणांवर समजून घेऊया. वीररसामध्ये काय आहे पहा. वीररस हे कशा संबंधित आहेत आणि त्यांनी दिलेली उदाहरणे. पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग. पहा, पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग याच्यातून हा रस निर्माण होतो. पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यातून वीररस निर्माण होतो. मग हा वीररस निर्माण होतो तर काय उदाहरणं दिलीत. साम मंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. पहा, साम मंत्र तो सरे. आता साम मंत्र म्हणजे शांतीचं, शांत बसून जमणार नाही. रणाची नौबत आता धडधडते, रणाची म्हणजे युद्धाची तयारी, आता युद्धाची गरज आहे. रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते म्हणजे आपल्या हिमालय पर्वतावर रक्त सांडत आहे. आपल्या कोणाचं, भारतभूचं, प्रिय आईचं म्हणजे भारत मातेचं संकट आलेलं आहे मातेवर, आणि या संकटाला आपल्याला आता शांततेनं नाही तर युद्धानं, पराक्रमानं आपल्याला समोर जाऊन विजय मिळवायचा आहे. असं हे वीररसाचं वर्गीकरण. पुढील उदाहरण वाचा. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. क्रांती करायची, घरी बसून क्रांती होईल का? शृंगार रस केला क्रांती झाली असं होईल का? सजून बसलो आपण घरीच मेकअप करून, जमेल का? नाही. तर जर क्रांती घडवायची असेल तर रणमैदानात यावं लागेल, परिस्थितीशी सामना करावा लागेल. मग हे परिस्थितीशी सामना करण्याचं जे धाडस असेल, जे शौर्य असेल, धीरोदात्तपणा असेल, तो कुठून येणार आहे आपल्याला? वीर रसातून येणार आहे. म्हणून इथं गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. तिसरं उदाहरण पहा. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला. पहा, राष्ट्रवीर सज्ज व्हा कशासाठी? राष्ट्रासाठी तुमच्या कार्याची गरज आहे, राष्ट्रहितासाठी तुम्हाला पुढे यायचं आहे, तर सर्वांनी पुढे व्हा. जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरू. पुढचं उदाहरण चौथं. जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरू. जिंकलो तर जिंकलो म्हणजे जिंकू किंवा मरू, जिंकलो तरीही ठीक, आणि जिंकण्यासाठी जर प्रयत्न करताना आम्हाला रणावर मरण जरी आलं तरीही ठीक, पण आम्ही भारतभूच्या शत्रू संघ, भारतभूच्या स्वातंत्र्यासाठी, भारतभूच्या आत्मसन्मानासाठी आम्ही लढाई देऊ. असं या ठिकाणचं हे जे काही वर्गीकरण आहे हे वर्गीकरण वीर रसातून आढळून येते. तिसरा रस आहे. तिसऱ्या रसाचं जे काही वर्गीकरण आहे ते पाहूया. तिसरा रस आपल्याला दिलेला आहे. कोणता रस आहे तिसरा? पाहिलं होतं पहिल्या स्लाइड मध्ये, करुण रस. करुण रस. आता पुढचा जो काही रस आहे तो पाहूया. करुण रसाअंतर्गत आपल्याला दिलेली माहिती काय आहे समजून घेऊया. करुण रस पहा, करुण रसामध्ये याचा स्थायी भाव आहे दुःख, शोक किंवा दुःख. करुण रस, दुःख वाटणे एखाद्याबद्दल शोक वाटणे. मग हे शोक किंवा दुःख कसं? तर पहा, दुःख, संकट, वियोग, मरण किंवा दयनीय परिस्थितीचे जे काही वर्गीकरण असेल ते वर्णन या ठिकाणी करुण रसा अंतर्गत होते. आता पहा,
आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक ऐकानी मज होई शोककारी. पा आई म्हणून कोणी, आई निघून गेलेली आहे, हे जिथं वर्णन ज्यांनी केलेलं आहे त्यांनी आईचं वर्णन करताना आई निघून गेलेली आहे, आई आता अस्तित्वात नाही, त्यावेळेस आईच्या बाबतचं जे दुःख आहे, आईच्या ज्या काही सहवासाचं विरहाचं जे वर्णन आहे ते या ठिकाणी केलं. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. दुःख भावनेतून येणाऱ्या वर्णनातून या करुण रसाचं जे काही दुःख आहे ते आपल्याला समजून येते. याचा स्थायी भाव आहे शोक किंवा दुःख. मग ही करुण रसाची जी उदाहरणे आहेत, ही उदाहरणे आपल्याला त्या प्रकारानुसार पाहायला मिळतील. मग ही रचना, ही जी काही माहिती या करुण रसाच्या बाबतीत लागू होते, ती सुद्धा आपल्याला समजून घेणे महत्वाचे ठरते. करुण रस. करुण रसामध्ये शोक, दुःख, वियोग, संकट यातून हा रस निर्माण होतो आणि हृदयद्रावक अशा गोष्टीच्या वर्णनातून करुण रस निर्माण झालेला असतो. आता हे करुण रस निर्माण झाल्याची उदाहरणे पाहूया. उदाहरणे दिलं, मला ते दगडधोंड्यातून चालवीत नेत होते, पण माझ्यात कणण्याचीही ताकद नव्हती. चालवत नेत होते पण माझ्यात कणण्याची, म्हणजे मला आवाज सुद्धा माझ्या शरीरातून निघत नव्हता, मला त्याचं जाणीव त्यांना दाखवून द्यावी एवढं सुद्धा माझ्यात उसंत नव्हती. म्हणजे आपण कणणे ज्याला म्हणतो, आपल्याला काहीतरी त्रास झाला तर कणून आपण त्याचा हुत्कारा देत असतो, पण इथं तोही मला देता येत नव्हता. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. नलराजाचं तुम्हाला काल वर्णन सांगितलं होतं, नलराजा आणि हंस, मग त्यातली ही ओळ. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. राजहंसाला ज्या बाण लागून तो राजहंस मेला होता त्यावेळेस, मग त्याचं वर्णन केलंय, दुःख झालंय. कोण बोललं सांगा, हे राजहंस माझा निजला असं. आई म्हणून कोणी, हे पण पाहिलं आताच. पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, पुन्हा गरीबाचा तळमळे विचारा. या पोराची अवस्था अशी दाखवली की त्याला, तो आता संपण्याच्या मार्गावर आहे, त्याचं अंत जवळ आलेला आहे, पण खाटेवर पडून आहे, पण त्याचा उपचार होईल असं काही या ठिकाणी दिसत नाही, किंवा त्याच्याकडे उपचार करण्याइतकं सामर्थ्य नाही, किंवा त्याला कुठलंही त्याच्यासोबत तसं मिळालेली नाही. म्हणजे गरिबी त्याची वर्णन केली आहे, त्या गरिबीचं त्याचं दुःख दाखवलेलं आहे. पुढील रसाकडे वळूया. पुढील रस आहे आपला हास्यरस. हास्यरस याचा भाव आहे स्थायी हास, विसंगती, विडंबन, चेष्टा, मस्करी किंवा विचित्र पेहराव यातून हा रस निर्माण होतो. विसंगती, विडंबन, चेष्टा, मस्करी, विचित्र पेहराव आणि सहज हसून जातो आपण. मग हे पु ल देशपांडे यांचे साहित्य या हास्य प्रकाराचं, हास्य रसाचं उत्तम उदाहरण आहे. आनंद आणि हास्य हाच या रसाचा मूळ हेतू असतो. आनंद आणि हास्य या दोनच भूमिका या रसातून व्यक्त केलेल्या असतात, आणि या रसाचा स्थायी भाव हास्य किंवा हसू एवढाच आपल्याला सांगता येईल. मग पडलेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं, एखादा मित्र मैत्रीण आपली अचानक पडली की आपण सहज हसून जातो. मग या हास्य वर्णनातून त्यांचं वर्गीकरण आपल्याला करता येते. दिलेल्या उदाहरणावरून समजून घेऊया. विसंगती, असंबंध भाषण, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णनातून निर्माण होणारा हा हास्यरस. मग इथं इयत्ता 12वीच्या पुस्तकातील, मराठी पुस्तकातील एक उदाहरण दिलंय. त्यामध्ये परीक्षेची 10वीची अपूर्व तयारी असा एक धडा होता. 10वीची कंसामध्ये आहे अ, आणि पुढे दिलेले आहे पूर्व तयारी, म्हणजे 10वीचा पेपरच्या वेळेस काय समस्या येतील आणि आपण त्याच्यात काय करू शकतो यावर त्या उदाहरणामध्ये एक हास्यात्मक धडा आहे. मग त्या मुलीला पेपरला आलेल्या समस्या, 10वीमध्ये कमी मार्क पडले म्हणून तिच्या मुलाला, तिच्या भावाला, म्हणजे त्या मोठ्या मुलीला ज्या अडचणी आल्या त्या भावाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्याची तयारी तशी करून घेतली जाते. म्हणजे तिला विचारतात की तुझ्या परीक्षेत मार्क कमी का पडले, तर ती सांगते मी ज्यावेळेस पेपर देत होतो त्यावेळेस मंदिरावर भोंगी वाजवत होते. मग त्याला भोंगी वाजवत असताना सुद्धा पेपर सोडून पाहायला होता. पुन्हा एकदा विचारतात तुला आणखी कमी मार्क का पडले मुलीला, ते म्हणते माझा डेस्क सारखा हालत होता, त्याचा पाय मोडलेला होता. मग त्याला मोडक्या डेस्कवर बसवतात आणि पेपर सोडून घेतात. असा हा एक परीक्षेचा तो धडा 12वीच्या परीक्षेमध्ये दिले, 12वीच्या विषयामध्ये, मराठी विषयामध्ये 10वीची अपूर्व तयारी या नावाने दिलेला आहे, आणि हास्यात्मक धडा आहे. मग इथे त्यातलं उदाहरण दिलंय. परीक्षेच्या वेळी बाक मोडका असू शकतो. परीक्षेच्या वेळी बाक मोडका असू शकतो, म्हणून घरच्या खुर्चीचा पाय थोडा कापून अशा डकटकत्या खुर्चीवर तिला बसवून आम्ही आठवडाभर पेपर सोडवायला लावला. मुलांना पेपर दिला होता तेव्हा मुलाच्या अडचणी समजून घेतल्या, आणि मुलीला आता काय केलं की मुलगा म्हणला मला मार्क कमी पडले, त्या दिवशी काय झालं पेपरमध्ये, ती खुर्ची मोडलेली होती, माझा पाय मोडलेला टेबल होता आणि मला त्याच्यामुळे अडचण निर्माण आली. मग परीक्षेची तयारी करताना पोरीच्या वेळेस काय केलं, काळजी घेतली की घरच्याच खुर्चीचा पाय मोडला त्यांनी. घरच्याच खुर्चीचा थोडा पाय कापला आणि तिला डगडगत्या खुर्चीवर पेपर देण्याची तयारी करावी. हास्यरस आहे की नाही, हसू येण्यासारखं काम आहे की नाही. परटा येशील कधी परतून, जो केलेला आहे तो कधीच वापस येऊ शकत नाही, त्याला वापस येऊ म्हणतात.
उपास मज लागला, सखेबाई उपास मज लागला. उपास लागला आणि खातच सुटायचं. एखाद्यानं उपास पकडलेला असतो आणि दिवसभर काही ना काही खातच राहतो, मग तो उपास लागला सखेबाई उपास मज लागला. हास्यात्मक वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. मग हा झाला हास्यरस. या हास्यरसा अंतर्गत आपल्याला मूळ स्थायी भाव आहे हसणे किंवा आनंद. फक्त आणि फक्त या दोन गोष्टीतून आपला हा हास्यरस व्यक्त होत असतो. मग हास्यरसाचं जी काही उदाहरणे असतील, जी काही रचना असेल, त्यावरून आपल्याला याचं महत्व समजून घेता येऊ शकते. आता प्रकार व स्थायी भाव पाहूयात. प्रकार व स्थायी भाव अंतर्गत इतर काही उदाहरणे आहेत. त्यामध्ये पहा, पाचवा आहे रौद्र रस आणि त्याचा स्थायी भाव आहे क्रोध. म्हणजे रागाचे किंवा क्रोधाचे जे काही भीषण वर्णन असेल ते या रौद्र रसाअंतर्गत केलेलं असेल. त्यानंतर भयानक रस सहावा. याच्यामध्ये मूळ जे स्थायी भाव आहे त्याचा आहे भय, भीती आणि भीतीदायक किंवा धक्कादायक प्रसंगांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. बिभत्स. बिभत्स म्हणजे किळस आणणारं. जुगुप्सा. जुगुप्सा तिचा स्थायी भाव आहे. तिरस्कार किंवा किळस आणणारे वर्णन. एखादं लहान लेकरू आपल्याला आवडते, घेतो आपण लगेच चटकन घेतो आणि त्याची पप्पी पण घेतो लाडानं, त्याचे गालगुसा घेतो, त्याला कवटाळतो, पण त्याच्या नाकातून शेंबडाच्या धारा व्हायला असतील तर कोण घेईल बरं त्याचा मुक्का? पप्पी घेईल का आपण लाडाने त्याची? मग हे जे काही वर्णन असेल हे बिभत्स म्हणजे किळस आणणारे वर्णन. लेकरू आहे चांगलं, पण बदबद शेंबूड नाकातून गळत आहे, त्याच्या तोंडाला काहीतरी खाल्लेलं खरकट लागलेलं आहे, बिस्किट वगैरे चिटकलेले आहेत. लाड येईल का तशा मुलाचा? घ्या वाटेल का आपल्याला? नाही. म्हणून त्या ठिकाणी किळसचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं असेल. मग हा रस झाला बिभत्स. अद्भुत रस. अद्भुत रस पहा, विस्मय. विस्मय हा याचा स्थायी भाव आहे. आश्चर्यकारक किंवा परिकथांमधील गोष्टी, आश्चर्यकारक घडणाऱ्या गोष्टी, जसं इंद्राचा हत्ती पृथ्वीवर आला. इंद्राचा हत्ती पृथ्वीवर आला म्हणजे काय? आश्चर्यकारक घटना. परिकथा. परिकथा म्हणजे एक सुंदर परी होती, ती जसं एक लाकूड तोड्याची गोष्ट होती. लाकूड तोड्याच्या गोष्टीमध्ये जलपरी बाहेर येते आणि सांगते की तुझी कुऱ्हाड कोणती आहे सांग. प्रामाणिकपणानं तो सांगतो माझी कुऱ्हाड ही नाही, माझी कुऱ्हाड ती नाही, मग माझी लोखंडाची कुऱ्हाड होती ती मला दे. मग लोखंडाच्या कुऱ्हाडी बरोबर त्याला सोन्याची आणि चांदीची दोन्ही कुऱ्हाडी ती जलदेवता जलपरी भेट देते. मग ज्यावेळेस त्याची पत्नी पडते त्यावेळेस तो काय म्हणतो, मला पहिली मिळाली तर दुसरी मिळाली, तिसरी मिळाली तर दोन्ही तिन्ही घेऊन जावं लागेल, म्हणून तो सांगताना विचार करून सांगतो. मग इथली जी काही परिकथा असेल ही परिकथा या अद्भुत रसाचा स्थायी भाव दाखवत असते. अद्भुत रस त्या ठिकाणी वर्णन केलेला असतो. अशा प्रकारचे हे 9 रस आपण पाहिलेले. हास्यरस असेल, बिभत्स रस असेल. बिभत्स म्हणजे किळसवाना किंवा आपल्याला घाणेरडा वाटणारा. मग हे सगळे रसाचे जे काही स्थायी भाव आहेत त्या स्थायी भावानुसार तो रस ओळखला जातो. आता यानंतरच पाहूया पुढचं जे आहे यांची उदाहरणे काय दिली आहेत पाहूया. रौद्र रसाची. रौद्र रसामध्ये सांगितले पहा, अतिशय क्रोध वा चिड या भावनेतून हा रौद्र रस येतो. सह्यगिरीतील वनराजानो या कुंज विहारातून आज पुढे. पहा, राग आला, अतिशय राग आलाय, चीड आली आणि काय म्हणतो, सह्यगिरीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे. तुम्ही गुफा गिफामध्ये लपून बसू नका, याच तुमची दाखवतो सोय. म्हणजे या ठिकाणी राग आलेला आहे, चिड निर्माण झालेली आहे आणि या चिडीच्या रागाच्या माध्यमातून हे वर्णन केलेलं दिसून येते. त्यानंतर पुढच्या रसाची उदाहरणे पाहूयात. पुढील रसाची जी काही स्थायी भाव आहेत त्यानुसार कोणती उदाहरणे दिलेली आहेत ती उदाहरणांची प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया. म्हणजे या रसांचं जे काही वर्णन असेल हे त्या भाषेतील त्या साहित्यातील मांडणीनुसार केलेलं असणार आहे. इथं त्याची उदाहरण दिली. रक्त हवे तर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे, पाड सिंहासने दुष्टती पालती, ओढ हत्तीवरणी मत्तन रूप खालती, मुकुट रंकाशी दे करटी भूपाप्रती, झाड खटखट तुझे खडखुद्रा. हे कोणतं? वीररस. हत्तीवरून त्याला म्हणजे त्याचं वर्णन करून त्या ठिकाणी वीररसाचं उदाहरण या ठिकाणी दाखवलेलं आहे. पुढील उदाहरणे पाहूयात. पुढील उदाहरणांमध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे त्यानुसार समजून घेऊया. भयानक रस. भयानक रसाचं जे इथं काही वर्णन केलेलं आहे, उदाहरण दिली आहेत. भयानक रसाचं भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. भयानक रस, भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. युद्ध, मृत्यू, अपघात, आपत्ती, स्मशान इत्यादींच्या वर्णनातून भयरस आढळतो. मग इथं दिलंय, त्या ओसाड माळावरून दाट सावलीच्या पिंपरणी खाली तो अगदी एकटा होता, रात्र होती अमावस्येची.
म्हणजे अमावस्येच्या रात्री काळा कुट्टा अंधार असतो आणि तिथं जाऊन तो कुठं बसला, तर माळावर बसला आणि पिंपरणीच्या म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली एकटाच बसला ना. रात्र होती अमावस्येची, म्हणजे त्याला भीती वाटण्यासारखा हा प्रसंग या ठिकाणी दाखवलेला आहे. मग बिभत्स रसाचं उदाहरण पहा. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे जिथं वर्ण असते तिथं बिभत्स रस निर्माण होतो म्हणते. मग शी तोंड अति अमंगळ, आधीच हे शेंबडे आणि काजळ ओगळे वरुणी त्यातूनही रडे. पहा, शी अति तोंड अति अमंगळ, असे आधीच हे शेंबडे आणि काजळ ओगळे वरुणी हे त्यातूनही रडे. पहा, आता तुम्हाला सांगितलं, एखादा लेकरू बसलेला असेल आणि शेंबडा असेल तर आपल्याला त्याचा किळस वाटतो, त्याला घ्यावं पटकन होतं. हा, पाहिलं छान मेकअप बिकअप केलेला असेल, छान असं गोल गोल गभीत टवटवीत असेल, पटकन घेतो. पण आता हे असं वर्ण असल्यावर कोणतं लेकरू घेलो सांगा बरं? आपल्या घरचं सोडून द्या, इतरांची लेकरं अशी घेईल का आपण? कोणीही त्याचा किळसच वाटेल प्रत्येकाला, ते कोणीही घेणार नाही. मग हे जे काही रचना असेल, शिशी तोंड अति अमंगळ, तोंडाला काहीतरी बरबटलेलं आहे, शेंबुड यायलेला आहे, काजळ एवढं लावलं की ते रडायला, ते काजळाचं काळभोर पाणी सगळ्या तोंडाने तिच्या पसरायला आहे. असं हे वर्णन या ठिकाणी बिभत्स रसाचं किळस पाण्याचं केलेलं आहे. खाली दिलं पा, ही बोटे चगळीत काय बसले, हे राम रे लाळ ही. पा, एखादं लेकरू बोट चगळते आणि सारखी लाळ गाळते, ती लाळ गाळायला लेकरू मग पटकन वाटलं आपल्याला लाड आला, घेतो का आपण त्याला उचलत नाही. काय लाळ गाळायला बाबा, ते घरचं जरी असलं तरी त्याला सांगतो आपण लाळ गाळू नाही बाबा, बोटात तोंडात बोट घालू नको. त्याचं जे काही वर्गीकरण असेल ते या ठिकाणी आपल्याला बिभत्स रसातून केलेलं आहे. यानंतर पुढील रसाची जी काही उदाहरणे शिल्लक आहेत ती उदाहरणे अभ्यासूया. वेगळा आल्याचा फोटो काढ. पहा, अद्भुत रस आणि त्यानंतर शांत रस, दोन रस राहिले आहेत. दोन्हीची उदाहरणे समजून घेऊया. अद्भुत रसामध्ये काय केलेलं आहे पहा, विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायी भाव असून परिकथा, अरेबियन नाईट्स, राक्षसांच्या गोष्टी यामध्ये अद्भुत रस आढळतो. अरेबियन नाईट्स म्हणजे काय ते पहा, ज्या अलिबाबा 40 चोर असं आपण जे काही वर्णन करतो, किंवा इतर काही कल्पनात्मक बाबी असते, जसं बालवीर ही एक मालिका होती, लहान लेकरं खूप पाहायचे. त्याच्यानंतर शक्तिमान होती पूर्वीच्या काळात. पूर्वीच्या काळामध्ये शक्तिमान नावाची मालिका होती, त्यामध्ये त्याचा जे काही अद्भुत चमत्कार असेल, तो तमराज किल्विशाला का नंतर काळो दिसायचं, किंवा अशा गंगाधारचं रूप, शक्तिमानचं रूप, हे जे काही आश्चर्यकारक बाबी होत्या, स्थायी भाव होत्या, ह्या अद्भुत वाटायच्या. मग त्यावेळेसच्या त्या गोष्टी ज्या काही असतात ह्या सर्व अद्भुत रसातून व्यक्त जातात. आता इथे उदाहरण दिलं पहा, या परिनगरातले मग सर्व उंदीर घेऊनी, ठाकता क्षणी गारुडी नदीच्या तीरावर येऊनी, घेती शीघ्र उड्या पटापट त्या नदीमध्ये उंदीर, लोपला निमिषांत संचय तो जळात भयंकर. पहा, एक कथा होती लहानपणी वर्ग 2री-3री मध्ये इंग्रजीच्या पुस्तकामध्ये, आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की एक राजा होता, त्याच्या राज्यामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला होता. भरपूर उंदीर त्या राज्यामध्ये आलेले होते आणि या उंदरांपासून त्याला राज्याला मुक्त करायचं होतं, म्हणून त्याने एका गायकाला बोलवलं. मग तो गायक काय करायचा, त्याच्याकडे अद्भुत कला होती, तो पुंगी वाजवायचा किंवा त्याची पिपाणी वाजवायचा, बासरी, आणि त्याच्या त्या तालावर, त्याच्या त्या नादमयावर सर्व उंदीर त्याच्या मागे जायचे, असे हे वर्णन होतं. आणि तो शेवटी काय करतो, हे सर्व राजा त्याला बक्षीस देणार म्हणून त्या गायकाच्या त्या आवाजावर, त्या बासुरीच्या आवाजावर सर्व उंदीर त्या नदीमध्ये नेऊन सोडण्याचं काम करत होता. मग तेच उदाहरण इथे दिलंय, या परिनगरातले सर्व उंदीर घेऊनी, टाकता क्षणी गारुडी नदीच्या तीरावर येऊनी, घेती शीघ्र उड्या पटापट त्या नदीमध्ये उंदीर, लोपला निमिषांत संचय तो जळात भयंकर. म्हणजे अद्भुत रस पहा, उंदीर एखाद्याच्या आवाजाच्या मागे उंदीर यायले, किती भयंकर कल्पना आहे. आणि त्या आवाजाच्या दिशेनं टाका उडी म्हटलं की सगळ्या उंदरांनी नदीत उड्या टाकल्या, अद्भुत आहे. शांत रस पहा, परमेश्वराविषयी भक्ती, सत्पुरुषाची संगती, पवित्र वातावरणाचे वर्णन यात शांत रस आढळतो. आता परमेश्वर विषयक भक्ती, सत्पुरुषाची संगती, जसं आपण एखाद्या सत्संगामध्ये जातो तिथले हे वर्णन. आनंद न माय गगनी, वैष्णव नाचती रिंगणी. पहा, पंढरीच्या वारीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आनंद न माय गगनी, म्हणजे एवढा आनंद झालाय की गगनी म्हणजे आभाळात सुद्धा, आभाळा भरून जरी हे केलं, पांघरलं, तरी त्याच्यामध्ये त्या आभाळामध्ये सुद्धा हा आनंद मावणार नाही. वैष्णव नाचते रिंगणी, म्हणजे जी काही पालखीचं रिंगण असते त्या रिंगणाभोवती नाचणाऱ्या या वर्णनांचं म्हणजे या वैष्णवांचं म्हणजे वारकऱ्यांचं जे वर्णन आहे, त्यामुळे जो मिळणारा आनंद आहे हा गगनात न मावणारा आनंद आहे, असं या ठिकाणी आपल्याला
वर्णन या शांतरसाअंतर्गत सांगितलेलं आहे. मग हा शांतरस परमेश्वराविषयी प्रेम, भक्तिभाव यातून निर्माण होत असतो. हा रसाचा जो काही प्रकार असेल, हा रस आपण शांतरसाअंतर्गत अभ्यासू शकतो किंवा त्याची उदाहरणे समजून घेऊ शकतो. म्हणजे दिलेले रस हे त्या भाषेचं सौंदर्य ज्याप्रमाणे अलंकार वाढत होते, तसंच भाषेमध्ये नाविन्यता आणणे, भाषेतील सर्व बाबी समजून घेणे आणि भाषेच्या विषयी वाचकाच्या किंवा ऐकणाऱ्याच्या मनामध्ये आवड निर्माण करणे. रस म्हणजेच आवड किंवा छंद. मग ही निर्माण व्हावी यासाठी असं जे काही वर्णन केलेलं आहे, या वर्णनानुसारच हे नवरसाची लक्षणे आपल्याला सांगितलेली आहे. मग आता हे नवरसाची जी काही रचना होती, नवरसाचे जे काही प्रकार होते, नवरसाचे जे काही वर्णन होते, त्यामध्ये हे नवरस काय सांगतात, तर हे नवरस एकूण मानवी भावविश्व व्यक्त करत असतात. मानवी भावविश्व कसे व्यक्त करतात, तर पहा, दिलेले नवरसांमध्ये जी काही माहिती आहे, ही माहिती साहित्यातील हे नवरस माणसाच्या मूलभूत भावनांशी जोडलेले आहेत. हे जे नवरस आहेत, हे माणसाच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये येणारे नव प्रसंग, नव क्षण या ठिकाणी दाखवण्याचं काम करतात. रसांशिवाय कोणतेही काव्य किंवा नाटक नीरस होत असते. पहा, नीरस होत असते. काव्य किंवा नाटक यामध्ये गोडी जर निर्माण करायची असेल तर हे रस महत्वाचे असते. आता एक उदाहरण धरा, शिवाजी महाराजांचा आपण वीर रसाअंतर्गत आढावा घेत आहोत. वीर रसाचा आढावा कसा घेतोय, की शिवाजी महाराजांची मावळे आणि शिवाजी महाराज शत्रूबरोबर युद्ध करत आहेत, वीर रस. आता ही कथा पूर्ण युद्धातच चालली, पूर्ण युद्धच पाहिलं. पूर्ण कथेदरम्यान युद्ध 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 म्हणजे वीर रसच दिसायला आहे. वाटेल का, आवडेल का ते आपल्याला गोष्ट, नाही किंवा सर. त्या गोष्टीबद्दल आपल्याला तेवढं नाविन्य वाटणार नाही, किंवा ती ऐतिहासिक बाब समजून घेताना सुद्धा उत्साह राहणार नाही. पण काही प्रसंगी भाव निघतात. जिजाऊ माता शिवरायांना संस्काराच्या गोष्टी सांगत आहेत, किंवा आपुलकीने आपल्या रयतेबद्दल काहीतरी 4-2 गोष्टी सांगत आहेत, भाव निघतात. मग ह्या सर्व बाबी त्याच्यात दाखवलेल्या असतील, किंवा मावळ्यांसोबत खेळताना शिवाजी महाराज आणि मावळ्यांमध्ये होणारे हास्य विनोद दाखवलेले असतील, तर आपल्याला त्याच्यामध्ये नाविन्यता वाटेल. प्रत्येक क्षण हा आगळा वेगळा वाटेल. म्हणजे एकच दुःखद, आता युद्धाच्या प्रसंगानंतर काही जणांना वीरगती प्राप्त होते, मग महाराज दुःख व्यक्त करायचे, कायमस्वरूपी दुःखाची स्थिती ठेवली. पहा, वाटेल का एखादं नाटक? नाही सर. नाही, कंटाळवाण वाटेल. म्हणून हे जे काही नवरस असतील, या नवरसांच्या भावविश्वानुसार नवरस हे प्रत्येक काव्यामध्ये, प्रत्येक साहित्यामध्ये, प्रत्येक नाटकामध्ये अधोरेखित केलेले असतात. म्हणून या रसांचं महत्व हे मराठी साहित्यातील महत्वाचं असून, या साहित्यानुसारच आपल्याला भावविश्वानुसार प्रत्येक रचना करता येऊ शकते, आणि प्रत्येक रचनेनुसार त्याचं विश्लेषण, त्याचं जे काही परामर्श आहे, तो आपल्याला या रसाच्या अभ्यासाअंतर्गत घेता येऊ शकतो. मग ही नवरसांची लक्षणे या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. नवरस भाषेमध्ये जे आहेत, हे नवरस परिपूर्ण दृष्ट्या आपण शिकण्याचा इमेजच्या माध्यमातून, त्याचबरोबर उदाहरणांच्या माध्यमातून आढावा घेतलेला आहे. आणि यातून जे काही नवरसाची बाब आहे, भाषेच्या साहित्याला एक आगळं वेगळं स्थान मिळवून देण्याचं, स्थायीभाव निर्माण करून देण्याचं जे काम होतं, ते यातून आपण शिकलेले आहोत. परीक्षेवर यामध्ये एखादा प्रश्न येऊ शकतो, फारसे प्रश्न नसतात, पण परीक्षेमध्ये असणारे प्रश्न सुद्धा आपल्याला महत्वाचेच असतात. या दृष्टीनेही आपण शिकत गेलेले आहोत. आता आपण पुढील एका मुख्य आणि महत्वाच्या घटकाकडे वळत आहोत. आपल्याकडं सुरुवातीची जी काही रचना होती, आपण पाहिलेली रचना ही त्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक साहित्याला, त्यातील गुणधर्माला, स्थायी भावाला वर्णन करणारी होती. असे हे भाषेचे रस या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. पुढच्या पाठ्यघटकाकडे वळताना आपण थोडस आता एका आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये शिकत आहोत. प्रयोगाची रचना आपल्याला शिकायची आहे. व्याकरणाच्या दृष्टीने प्रयोग हे महत्वाचे आहेत, आणि प्रयोग म्हणजेच काय, तर ते समजून घ्यायचं आहे. पण पहिल्यांदा दिलेल्या प्रयोगाचे किती प्रकार पडतात, तर मुख्य प्रकार 3 पडतात. हे 3 प्रयोग आपल्याला कायमस्वरूपी परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये अशी एकही परीक्षा नाही की ज्याच्यामध्ये या घटकावरती प्रश्न आलेला नसेल. मग ही प्रश्नांची मालिका जी असेल, किंवा प्रश्नांची रचना जी असेल, ती या प्रयोगाअंतर्गत आपल्याला अभ्यासायची आहे. मग हे प्रयोग काय आहेत, प्रयोगाचं मुख्य स्थान भाषेमध्ये काय आहे, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचे आहे. सुरुवातीला दिलेल्या स्लाइड वरती लक्ष द्या. प्रयोगाचे खालील 3 मुख्य प्रकार पडतात, आणि हे 3 प्रकार कोणते आहेत, तर पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग, दुसरा आहे कर्मणी प्रयोग,
आणि तिसरा आहे भाव्य प्रयोग. तीनही प्रयोगाचे प्रकार. आता हा प्रयोग जो आहे तो प्रामुख्याने आपण विज्ञानाशी संबंधित प्रयोग केला, म्हणजे एखादी वस्तू मांडली, त्याच्यातून प्रयोग निष्कर्ष काढले, अनुमान काढलं आणि रचनेतून काहीतरी फलित मिळवली, असं विज्ञानाच्या संबंधाने आहे. पण मग हे भाषेच्या संबंधात प्रयोग ही रचना काय आहे, भाषेच्या दृष्टीने अभ्यास करताना प्रयोगाचं महत्व काय आहे, किंवा ही प्रयोगाची जी काही रचना असेल ही मराठी भाषेत का आणि कशासाठी घेतली, ते सुद्धा पाहणं महत्वाचं असते. आता मला सांगा, ज्यावेळेस आपण सुरुवातीला बेसिक रचना किंवा बेसिक माहिती या भाषेच्या व्याकरणाच्या दृष्टीने शिकत होतो, त्यामध्ये मी तुम्हाला वाक्याची रचना सांगितली होती. वाक्य म्हणजे काय ते सांगितलं होतं. मग वाक्य म्हणजे काय ते मला या ठिकाणी तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. वाक्य म्हणजे काय सांगा. वाक्य म्हणजे काय किंवा वाक्याची रचना कशी असते? अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतो. बरं, आणखी व्याख्या बरोबर आली. अर्थपूर्ण शब्दांचा समूह असला पाहिजे, त्याच्यातून अर्थबोध झाला पाहिजे. त्याच्यामध्ये मुख्य कोणते कोणते घटक असले पाहिजेत वाक्यामध्ये? व्याख्या काय? वाक्यामध्ये कर्ता, 3 घटक कर्म. महत्वाचे असतात. कोणते? कर्ता कर्ता असेल, कर्म आणि कर्म, क्रियापद. क्रिया. कर्ता, कर्म, क्रियापद. जर कर्ता आणि कर्म नसेल, फक्त क्रियापदच असेल, तर वाक्य होऊ शकते का? नाही सर. नाही, तिन्ही पाहिजे. तिन्ही पाहिजेत. बरं, मग तिन्ही पाहिजे म्हणताय तर ठीक आहे, तुमचं म्हणणं मी मान्य करतो, तिन्ही पाहिजेत. मग आपण सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद पाहिलं होतं. सकर्मक क्रियापद म्हणजे काय आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय? सकर्मक क्रियापद कशाला म्हणतात आणि अकर्मक क्रियापद कशाला म्हणतात? तिन्ही घटक पाहिजेत ना वाक्यात. कर्ता, कर्म, क्रियापद पाहिजे असं तुम्ही म्हणायला लागले. मग सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद या 2 घटकांचा अभ्यास केला, तर सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद म्हणजे काय ते सांगा. सर, वाक्य पूर्ण होताना कर्माची गरज असणे त्याला सकर्मक म्हणते. अगदी बरोबर आहे. वाक्य जर पूर्ण होत असताना कर्माची आवश्यकता असेल, कर्म लागतच असेल, तर ते झालं सकर्मक क्रियापद. सकर आता अकर्मकचं सांगा सर. लागत नसेल तर अकर्मक सर. कर्माची लागत आवश्यकता नसेल. कर्माची कर्माची आवश्यकता नसेल तर नसेल तर काय होते? अकर्मक क्रियापद. मग आता याच्यात कर्म तर नाही आलं ना, अकर्मक क्रियापदात कर्म येईल का मग? नाही सर, येणार नाही. नाही. मग आता तुम्ही स्वतः ठरवा की वाक्यामध्ये कर्म असते, क्रियापद असते, कर्ता असते, हे तिन्ही घटक महत्वाचे असतात असं म्हणायला लागले. मग आता या अकर्मक क्रियापदात तर कर्म नाहीच की, मग वाक्य पूर्ण व्हायला का अपूर्ण व्हायला? सांगा, वाक्य पूर्ण व्हायला का अपूर्ण व्हायला? वाक्य पूर्ण होते सर. पूर्ण होते ना, मग कर्म नाही ना याच्यात. कर्त्यापाशी क्रिया सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते. कर्त्यापाशी सुरू होते आणि कर्त्यापासूनच ती क्रिया थांबते. एवढं बरोबर आहे तुमचं. म्हणजे आता तुम्ही मग याच्यावर मान्य करता का की वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर वाक्य पूर्ण होते, हे मान्य करता का? वाक्यामध्ये जर क्रियापद नसेल म्हणजे कर्म नसेल तर वाक्य पूर्ण होते की नाही सांगा आता. पूर्ण होते. होते की सर. पूर्ण होते. त्याला आपण अकर्मक वाक्य किंवा अकर्मक क्रियापदाचं वाक्य असं म्हणतो. बरोबर आहे. मग सकर्मक वाक्यामध्ये कर्म आवश्यक असते, अकर्मक वाक्यात कर्म नसते. मग आता तसंच मला सांगा, वाक्यामध्ये कर्ताही नसेल आणि कर्मही नसेल तर क्रियापदावर वाक्य होते की नाही? क्रियापदातून काहीतरी जाणवते की नाही? क्रियापदातून वाक्य एका शब्दाचे सुद्धा असू शकते, कारण क्रियेचा अर्थबोध होत असणं महत्वाचं आहे. होते सर, होते सर. होते म्हणजे वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद हे महत्वाचे असतातच, पण काही वेळेस असं येते की ज्याच्यामध्ये कर्म आवश्यक नसते, काही वेळेस कर्ता आवश्यक नसतो, काही वेळेस फक्त क्रियापदाच्या अर्थानुसार सुद्धा वाक्याची रचना
केलेली असते. मग वाक्याची रचना करत असताना किंवा वाक्याचा अभ्यास करत असताना जर आपल्याला आता प्रयोगाचा अभ्यास करायचा असेल तर प्रयोगामध्ये सर्वात महत्वाची भूमिका काय आहे, तर दिलेल्या वाक्याच्या रचना. पहा, दिलेल्या वाक्याच्या रचना. आता हे समजून घेऊया माहितीवरून काय दिलेलं आहे महत्वाचं. इथं पहा, कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. पहा, कर्त्याची व कर्माची, पहा कर्त्याची व कर्माची म्हणते दोघांचीही. कोणाशी? क्रियापदाशी. कोणाची? या कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जुळणी. जुळणी म्हणजे जुळवणूक, ठेवण किंवा रचना जी असते तिला व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. मग ही क्रियापदाची रचना कोणानुसार बदलते? पहा, क्रियापदाची रचना जर क्रियापदाची रचना कर्त्याच्या, पहा इथं हा शब्द महत्वाचा आहे, कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. प्रयोग 3 सांगितले होते, कर्तरी, कर्मणी आणि भावे. मग इथलं पहिली कर्तरी प्रयोगाची व्याख्या काय? पहा, कर्तरी प्रयोगात महत्वाचं काय आहे तर लक्षात घ्या. इथं दिलेली पहा, क्रियापदाची रचना कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. कशानुसार? कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार जर असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. कर्तरी प्रयोग. पुढचं वाक्य वाचा, क्रियापदाची रचना, क्रियापदाची रचना कर्माच्या, आता इथं पहा पहिले कर्त्याच्या होती, आता इथं कोणाच्या नुसार बदलायला लागली ती? कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो. तिसरं पहा, क्रियापदाची रचना वरील दोघांनुसार नसून ती तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी, तटस्थ असेल तर तो भावे प्रयोग होतो. भावे प्रयोग असतो. म्हणजे आता एक लक्षात आला असेल, जर मला कर्तरी प्रयोग करायचा असेल किंवा कर्तरी प्रयोगाची उदाहरणं ओळखायची असतील तर मला महत्वाचा घटक कोणता असेल या ठिकाणी? कर्ता असेल सर. कर्ता हा महत्वाचा असेल, कारण कर्तरी प्रयोगातील सर्व रचना कोणानुसार ठरत आहेत? कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार. म्हणजे कर्ता हा कर्तरी प्रयोगात महत्वाचा असतो. पहा, कर्तरी प्रयोगात महत्वाचं कोण आहे? मग कर्ता. कोणत्या प्रयोगामध्ये महत्वाचा आहे? कर्तरी. कर्तरी प्रयोगामध्ये. दुसरं वाक्य, क्रियापदाची रचना, आता कर्मणी प्रयोगाकडे जातोय आपण. कर्मणी प्रयोग. मग कर्ता जर कर्त्यामध्ये जर समजा कर्मणी, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा आहे, मग तसंच कर्मणी प्रयोगामध्ये आता पहा, कर्मणी प्रयोगामध्ये मुख्य घटक काय असेल मग? कर्म. 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 कर्माच्या लिंग, वचनानुसार इथं बदलत आहे. म्हणून कर्म हे कोणत्या प्रयोगाचं महत्वाचं झालं? कर्मणी प्रयोग. कर्मणी. आणि आता हे 2 लिहिलेली जी काही मी स्क्रीनवर माहिती आहे यामध्ये पहा, कर्ता जर महत्वाचा असेल तर प्रयोग कोणता ठरणार आपला? कर्तरी. कर्तरी. कर्त्यानुसार जर क्रिया घडत असेल, कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार जर क्रिया घडत असेल तर त्यावेळेस निश्चित स्वरूपात आपला प्रयोग हा कर्तरी असतात. पण कर्माच्या लिंग, वचन, पुरुषानुसार जर आपल्या क्रियापदाला काहीतरी बदल होत असतील, क्रियापदामध्ये बदल होत असतील तर तो कर्मणी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोग म्हणून ओळखला जातो. म्हणजे लक्षात घ्या की कर्ता जर क्रियापदाला हलवित असेल किंवा कर्ता जर क्रियापदामध्ये बदल घडत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो, आणि कर्म जर क्रियापदामध्ये बदल घडवत असेल तर ते कर्मणी प्रयोगाची रचना असते. आता ह्या 2 कर्तरी आणि कर्मणी मधलं कळलं फरक? कर्तरी प्रयोगात महत्वाचं कोण आहे? कर्ता. मग ही कर्ता. क्रियापदाची रचना कोणानुसार बदलणार आहे? कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार बदलणार आहे. पण कर्मणीमध्ये काय होणार? कोणानुसार बदलणार सगळं हे? कर्मानुसार. कर्मानुसार. कर्माच्या लिंग, वचन, पुरुषानुसार बदलणार. निश्चित झालं. म्हणजे कर्ता कर्तरी प्रयोगाशी तर कर्मणी कर्माशी संबंधित आहे. आता तिसरा प्रकार जो आपल्याला दिलाय तो पहा, या दोघांनुसार म्हणजे कर्ता आणि कर्मानुसार, कर्तही नाही कर्मही नाही, तर त्याच्या दोघांनुसार म्हणजे वरील क्रियापदाची रचना वरील दोघांनुसार नसून ती तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी,
एक वचनी तटस्थ असेल तर तो भावे प्रयोग असतो. म्हणजे कर्त्यालाही महत्व नाही. पहा इथं कर्त्याला महत्व आहे का? दोन्हीनुसार नसून म्हणते. पहा दोन्हीनुसार नसून. कोण्या दोन्हीनुसार? कर्त्या आणि कर्म दोन्हीनुसार नसून तिसऱ्याच एकवचनी पुरुषी नपुसकलिंगी प्रमाणे असते. म्हणजे तिसराच नपुसकलिंगी एकवचनी घटक याच्यानुसार जर घडत असेल तर तो कोणता प्रयोग असतो? भावे भावे प्रयोग. प्रयोग. भावे प्रयोगामध्येच काय असते महत्वाचं लक्षात घ्या. भावे प्रयोग हा त्याचा भाव दाखवत असतो. त्याचा भाव सांगत असतो. काय सांगत असतो? भाव सांगत असतो. भाव सांगतो म्हणजे किंमत सांगतो का? किंमत सांगत असेल का भाव सांगतो म्हणजे? नाही सर. नाही. नाही. तर त्याच्यातले जे काही भाव असतील त्याच्यातले जे काही आशय असेल ते सांगण्याचं काम हा भावे प्रयोग करत असतो. म्हणून याला महत्वाचं स्थान दोन्ही घटकानुसार नाही तर तृतीय पुरुषी एकवचनानुसार देण्यात आलेलं आहे. आता इथं खाली महत्वाच्या मध्ये काय दिले पहा. ज्याला प्रत्यय असतो. ज्याला, आता ही रचना समजून घ्या कारण पुढचे उदाहरण तुम्हाला ओळखताना किंवा त्या रचनेनुसार कोणता कर्ता आहे, कोणतं क्रियापद कर्त्यानुसार बदललं की कर्मानुसार बदललं का दोन्हीनुसार न बदलता तिसऱ्याच घटकानुसार बदललं हे समजून घेऊन उदाहरणं तुम्हाला ओळखायची आहेत आणि उदाहरणांचा अभ्यास सुद्धा करायचा आहे. आता इथं पहा ज्याला प्रत्यय असतो त्याचा क्रियापदावर प्रभाव नसतो. पहा ज्याला प्रत्यय, प्रत्यय म्हणजे कोणते? विभक्तीचे प्रत्यय. मग सलाते सलानाते जे काय असतील, ज्याला प्रत्यय असतो त्याचा क्रियापदावर प्रभाव नसतो. प्रभाव नसतो म्हणजे क्रियापदावर त्याचा अधिकार असतो का? नाही. कोणाचा अधिकार नसतो क्रियापदावर? ज्याला प्रत्यय असतो प्रत्ययाचा. त्याचा क्रियापदावर प्रत्यय प्रभाव धारण नसतो. करणारा जो कोणी घटक असेल त्याचा क्रियापदावर काहीही प्रभाव राहणार नाही. म्हणजेच ज्याला प्रत्यय आहे त्याच्यानुसार प्रयोग ठरत नाही. पहा ज्याला प्रत्यय असेल त्याच्यानुसार प्रयोग ठरते का? आपण नाही. पाहिजे विभक्ती कशावरून ठरली? आपण प्रत्ययावरून ठरवल्या. सलाते असेल, सलानाते असेल, चाचीचे असेल याच्यावरून विभक्तीचे प्रकार ओळखले. पण आता इथं विभक्तीच्या प्रत्ययावरून प्रयोग ठरणार आहे का? नाही. ज्याला प्रत्यय जोडला त्याचं या क्रियापदाशी काहीही देणं घेणं नाही किंवा क्रियापदाचं जे काही महत्व असेल त्याच्यावर त्याचा काहीही अधिकार चालणार नाही. म्हणजे प्रयोग हा त्या प्रत्यय लागलेल्या घटकानुसार ठरणार नाही. दुसरं दिलेली माहिती पहा. दुसरं जी काही 2 नंबरला दिलेली आहे ती पहा. ज्याला प्रत्यय नाही तो घटक क्रियापदावर अधिकार गाजवतो. पहा ज्याला प्रत्ययच नाही असा घटक क्रियापदावर अधिकार गाजवतो. अधिकार म्हणजेच काय? हुकूम गाजवतो त्याचा. म्हणजेच ज्याला प्रत्यय नाही तो प्रथमेतला घटक प्रयोग ठरवतो. पहा ज्याला प्रत्यय नाही, प्रत्यय नसणारा घटक कोणता? प्रत्यय कोणत्यालाच प्रत्यय नाही. मग प्रत्यय नाही ती विभक्ती कोणती आहे आपली? प्रथम. प्रथमा. तिला कोणताच प्रत्यय नाही. मग याला प्रत्ययच नाही. ज्याला प्रत्यय नाही तो प्रथमेतला घटक काय ठरवतो? प्रयोग ठरवतो. ज्याला प्रत्यय नाही म्हणजे तो प्रथमेत आहे, प्रथमा विभक्तीत आहे म्हणून हा प्रयोग ठरवत असतो. कर्मणी व भावे प्रयोगात पहा आता हे महत्वाचं आहे. कर्मणी व भावे प्रयोगात कर्त्याला तृतीया, चतुर्थी, षष्टी, कोणते कोणते? तृतीया, चतुर्थी, षष्टी असे प्रत्यय येऊ शकतात. तर कधी शब्दयोगी अव्यय सुद्धा जोडले जाऊ शकते. कोण्या प्रयोगाला? कर्मणी व भावे प्रयोगाला. काय काय जोडले जाते? कर्त्या. त्याच्यातही कर्त्यालाच फक्त या कर्मणी व भावे प्रयोगातील जो कर्ता असेल त्याला तृतीया, चतुर्थी, षष्टी यांचे प्रत्यय जोडले जाऊ शकतात. आणि हे जर प्रत्यय नसतील तर कधी कधी मग शब्दयोगी अव्यय सुद्धा जोडले जाऊ शकतात. मग आता लक्षात घ्या आपण इथं म्हणलंय की ज्याला प्रत्यय जोडलेला असतो किंवा प्रत्यय नाही त्याला प्रभाव क्रियापदावर नाही. मग इथं या प्रयोगामध्ये कर्मणी आणि भावे प्रयोगामध्ये काही काही वेळेस हे तृतीया, चतुर्थी आणि षष्टी तीनचेच प्रत्यय लागू शकतात. पण आता हे प्रत्यय लागले म्हणजे क्रियापद याच्यानुसार बदलल का? नाही. नाही सर. नाही. कारण आपण पहिलंच वाक्य पाहिलं ज्याला प्रत्यय असते त्याच्यानुसार क्रियापदावर प्रभाव नसतो. म्हणजे ज्याला प्रत्यय आहे त्यानुसार प्रयोग ठरत नाही. क्रियापदावर याच्यामुळे कोणताही परिणाम पडणार नाही. मग हे जे काही शब्द असतील हे आपल्याला त्यानुसार ठरवायचे आहेत. आता प्रयोग ओळखण्यासाठी सकर्मक व अकर्मक वाक्यातील फरक माहित असणे आवश्यक असते. म्हणजे आता यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं होतं सकर्मक काय आणि अकर्मक काय विचारलं होतं.
तुम्ही म्हटले की कर्ता कर्म क्रियापद पाहिजे, मग अकर्मक वाक्य असेल तर कर्म नसलं तरी चालते आणि सकर्मक वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता असते. इथं पहा, कर्त्याला ने प्रत्यय जोडल्याबरोबर क्रियापदाला लोली लेली हे असे काही प्रत्यय होत असतील, म्हणजेच वाक्य भूतकाळी होत असेल तर ते वाक्य सकर्मक असते, अन्यथा अकर्मक असते. हे वाक्य आपण पाहिले होते. गवळ्याने धार काढली, रामाने धनुष्य मोडले, राम धनुष्य मोडतो, अशी पाहिली की नाही वाक्य आपण? कुठल्या याच्यात पाहिली होती? शब्दयोगी अव्ययांतर्गत आणि वाक्य पृथक्करणाअंतर्गत ही रचना पाहिली होती. सकर्मक आणि अकर्मक वाक्याचे प्रकार वाक्य प्रकारामध्ये पाहिलं होतं. मग त्याला भूतकाळी प्रत्यय जोडायचा. मग कोणते भूतकाळी प्रत्यय? ला, लो, ली, ले. आणि त्या कर्त्याला काय जोडायचा होता? ने हा प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी होते की नाही हे पाहायचं होतं. हे आपण यापूर्वीही शिकलेले आहोत. मग आता जर प्रयोग ओळखायचा असेल तर सकर्मक वाक्य आणि अकर्मक वाक्य ओळखताना ह्या रचना आपल्याला समजून घेणं महत्वाचं ठरते. पुढील स्लाइड कडे येऊया. पुढील स्लाइड मध्ये याचं विस्तृत आपल्याला जी काही माहिती आहे ती सुद्धा समजून घेता येईल. आता भूतकाळी वाक्य करून पाहूया. दिलेला तक्ता आहे पहा. हाच तक्ता यापूर्वी सुद्धा आपण अभ्यासला होता. इथं दिलेली माहिती जी आहे त्या माहितीनुसारच आपण जाऊया, म्हणजे आपल्या संकल्पना क्लिअर होतील. सकर्मक वाक्य आणि अकर्मक वाक्य. आता सकर्मक वाक्याचं वर्णन काय पहा. क्रिया करणारा एक व ती क्रिया सोसणारा दुसराच असतो, म्हणजे दोन घटक असणे आवश्यक आहे. सकर्मक वाक्यामध्ये किती घटक पाहिजेत? दोन. पहिला घटक क्रिया करणारा आणि दुसरा घटक क्रिया सोसणारा. दोन्ही वेगवेगळे असले पाहिजे. आता इथं वाक्य दिले पहा. पक्षी मासा पकडतो. पक्षी मासा पकडतो. यातला कर्ता कोणता आहे? पक्षी. पक्षी. मग याचं भूतकाळी रूप करण्यासाठी ने प्रत्यय जोडून पहा. कर्त्याला ने प्रत्यय जोडा. पक्षाने मासा पकडला. पक्षाने मासा पकडला. झालं भूतकाळी रूप. म्हणजे हे वाक्य सकर्मक आहे. दुसरं वाक्य पहा. मधु दूध पितो. मधु दूध पितो हे वाक्य आहे. आता त्या वाक्यातला कर्ता ओळखा पहिल्यांदा. मधु. मधु. ने प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी करा. मधूने दूध पिले. मधुने दूध पिले. झालं सकर्मक वाक्य. तिसरं वाक्य. लता निबंध लिहिते. कर्ता ओळखा पहिल्यांदा. ने प्रत्यय वापरा आणि वाक्य भूतकाळी करा. लताने निबंध लिहिले. लताने निबंध लिहिले किंवा लिहिते. लिहिला समजा लिहिला, अशा प्रकारचे हे वाक्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. चौथं वाक्य. माळ्याने झाडाचा आंबा तोडला. पहा, आता यामध्ये कर्त्याला आपण जे काही ने प्रत्यय वापरून वाक्य तयार केली ती वाक्य भूतकाळी झालेली आहेत, म्हणजे हे सकर्मक रचना आहे. आता अकर्मक मध्ये पहा. यामध्ये काय असते? सकर्मक वाक्यामध्ये दोन घटक होते, क्रिया करणारा वेगळा आणि सोसणारा वेगळा. पण आता अकर्मक वाक्यामध्ये जी माहिती दिली त्यामध्ये क्रिया करणारा व सोसणारा एकच असतो. एक आणि एकच. फक्त वन मॅन आर्मी तोच घटक. मारायचंय त्यानंच आणि माराय त्यानंच खायचा. म्हणजे अशा क्रिया ज्या असतील त्या क्रिया अकर्मक वाक्याच्या रचनेमध्ये असतात. मग अकर्मक वाक्यामध्ये फक्त आणि फक्त किती घटक असतो? एकच. एकच. तोच घटक काय करतो? क्रिया करतो सुद्धा आणि तो क्रिया भोगतो सुद्धा, म्हणजे सहन सुद्धा तोच करतो आणि दाखवतो सुद्धा ती क्रिया केलेली तोच घटक. मग इथं पहिलं वाक्य पहा. बाबा मुंबईला गेले. आता याचं वाक्य भूतकाळी गीतकाळी असं ने प्रत्यय जोडून काय होते का पहा. बाबा मुंबईला गेले. काय होते का बदल? नाही सर होत. काहीच होत नाही. म्हणून हे बाबा. मुंबईला जाणारे कोण? बाबा. बाबा. आणि मुंबईला गेलेले कोण? बाबा. बाबा. म्हणजे मुंबईला जाण्यासाठी बाबांना तिथं त्या ठिकाणी एकच बाबाच क्रिया करायची. बाबा स्वतः करते बी आणि बाबा स्वतः मुंबईला गेलेली बी. म्हणजे कर्ता आणि कर्म जे काय आपण क्रिया करणार आहे तोच आणि क्रिया सोसणारा सुद्धा तोच. दुसरं. हरणाच्या कानात वारी शिरले. पहा, हरण्याच्या कानात वारी शिरली. कोणाच्या कानात वारी शिरली? हरण्याच्या. मग कोणावर क्रिया झाली? वार शिरण्याची क्रिया कोणावर झाली? हरणावर. हरण्यावर. आणि क्रिया जी घडली ती त्या क्रियेला समोर सुद्धा कोण जात आहे सोसायला? हरण्यात जात आहे. त्याची ती क्रिया आहे. दोन्ही घटकांमध्ये दोन्ही घटक नसून एकाच घटकावर दोन्ही क्रिया करणाराही आणि सोसणाराही तोच आहे. जाईच्या मांडवावर फुल उमलले. तिसरं वाक्य. जाईच्या मांडवावर फुल उमलले.
उमलणारे फुल, जाईच्या मांडवावर फुल उमलले, म्हणजे जाईच्या फुलावर सगळी क्रिया होत आहे. पुढचं वाक्य पाहूया. मला पपई आवडते. मला पपई आवडते, म्हणजे पपई हा घटक जरी या ठिकाणी दिलेला असला तरी पपई आवडते ही काय आहे, मला करता जो आहे त्याचं भूतकाळी रूप कुठलंही होणार नाही किंवा काही याबाबत सांगता येणार नाही. पण इथं काय दिलंय पहा, मला चंद्र दिसतो, ताईला साडी शोभते, मला पपई आवडते, अशी जी काही वाक्य असतील या वाक्यामध्ये चंद्र, साडी, पपई हेच वाक्याचे कर्ते असतात. आता इथं मला हा करता नाही वाक्याचा, मला म्हणजे कोण आहे निश्चित कळायला का इथं नाही. तर अशी जी काही वाक्य असतात त्यामध्ये क्रियापदाला काय किंवा कोण असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर करता येत असते. पहा, मी जे वाक्य सांगतोय ते महत्वाचं आहे, ते वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. क्रियापदाला आकर्मक वाक्याच्या संबंधाने आहे, आकर्मक वाक्याच्या संबंधाने क्रियापदाला काय व कोण ने प्रश्न विचारल्यास करता मिळतो. मग कोण कोणासाठी, तर व्यक्तिरूप असेल तर, आणि काय किंवा वस्तू असेल तर. मग इथं वाक्य जे दिलंय मला पपई आवडते, यातलं आवडते या क्रियापदाला तुम्ही प्रश्न कसा विचाराल? क्रियापद आहे, आवडणारे काय? कसा प्रश्न पपई विचाराल? कोणाला आवडते? आवडणारे काय? आवडणारे काय किंवा आवडणारे काय असा प्रश्न त्या करू शकतो. आता इथं कोणाला पपई आवडते विचारता येणार नाही, मला हा करताच नाही. इथं मला म्हणजे कोण निश्चित आहे का इथं? नाही. मला म्हणजे कोणाला? आता मी इथं समजा म्हटलं असतं शीतल, तर तुम्ही शीतलला किंवा तिला म्हटले असते. तिला म्हणजे तिचं सर्वनाम वापरून या शीतलऐवजी सर्वनाम वापरलं असतं. पण इथं मला म्हणजे कोण काही माहिती आहे का? नाही. म्हणून वस्तू इथं वस्तू कोण आहे? आवडणारे काय किंवा आवडणारे कोण असं विचारलं असतं. आवडणारे कोण म्हणलं तर व्यक्ती आला असतं, पण व्यक्ती कोणीच नाही इथं. मग आवडणारे काय प्रश्न विचारा क्रियापदाला, आवडणारे काय? पपई. पपई. म्हणून या आकर्मक वाक्यातला कर्ता कोण झालं? पपई. आता खालचं वाक्य पहा, इथं चंद्र दिसतो असं वाक्य दिलंय. मग दिसतो या क्रियापदाला प्रश्न विचारा, काय दिसतो किंवा दिसणारा कोण? चंद्र. म्हणून या वाक्यातला झाला कर्ता चंद्र. आता इथं पहा, ताईला साडी शोभते, हे आकर्मक वाक्य आहे. मग शोभते या क्रियापदाला प्रश्न विचारा, शोभणारे काय? साडी कोणाला? साडी हा करता. मला पपई आवडते, आवडणारे काय? पपई. पपई. म्हणून हे झाले आकर्मक वाक्यातले करते. मग या वाक्याच्या माध्यमातून आपल्याला सकर्मक वाक्य, आकर्मक वाक्य शिकता येते. मग आता लक्षात घ्या, सकर्मक वाक्याला जर आपल्याला सकर्मक वाक्य ओळखायचं असेल तर दिलेल्या कर्त्याला काय जोडायचं? प्रत्यय, ने प्रत्यय जोडायचा. आणि क्रियापद कोणत्या रूपात न्यायचं? भूतकाळात. भूतकाळात न्यायचं. आणि त्याची जर रचना बरोबर झाली तर ते झालं सकर्मक वाक्य. आणि दिलेल्या वाक्यात दोन घटक असले पाहिजे. कोणते दोन घटक असले पाहिजे सकर्मक वाक्यात? करणारा एक आणि सोसणारा एक. क्रिया करणारा एक आणि क्रिया सोसणारा दुसरा, असे दोन घटक असले पाहिजे. पण आकर्मक वाक्यामध्ये फक्त आणि फक्त किती? एकच असला पाहिजे. आणि तो एकच सर्व क्रिया स्वीकारत असला पाहिजे. म्हणजे क्रिया करणारा आहे तोच आणि क्रिया सोसणारा आहे तोच. वळूया आपण पहिल्या प्रयोगाच्या प्रकाराकडे. पहिला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजेच काय तर पहा, या प्रकारचे याचे दोन प्रकार पडतात म्हणजे आणखी कर्तरी प्रयोगाचे. मग हे कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार कोणते तर पहा, सकर्मक आणि अकर्मक, दोन्ही या ठिकाणी दिले. मग अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. आता लक्षात आलं असेल, अकर्मक वाक्य आपण पाहिलं, सकर्मक वाक्य पाहिलं. अकर्मक कर्तरी मध्ये काय असेल मग आता सांगा? अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये काय काय असेल किंवा नसेल? अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये काय नसेल? कर्म नसेल सर. कर्म नसेल. आणि सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म असणार आहे. मग अकर्मक कर्मणी कर्तरी प्रयोगाची उदाहरणं काय दिली पहा. अकर्मक कर्तरी, पहिल्यांदा कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथम येत असतो. कर्त्याला कुठलाही प्रत्यय नसतो. आणि प्रत्यय नसतो म्हणून तो कुठं असतो? प्रथम. कारण प्रथमा विभक्तीला कोणताही प्रत्यय नाही. वाक्य
वाक्यात काय नसते? कर्म नसते. क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते. आता कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते ही कशाची ओळख होती? कर्तरी प्रयोगाची. आपण सुरुवातीलाच पाहिलं की कर्त्याच्या लिंगवचनानुसार जर क्रियापद बदललं असेल तर कोणता प्रयोग होतो? तो कर्तरी. मग इथं पहा, कर्तरी. क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते. वाक्याचा काळ वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असा कोणताही असू शकतो. आकर्मक वाक्यामध्ये वाक्याचा काळ कोणताही असेल. भूतकाळ तुम्ही जसं सकर्मक मध्ये भूतकाळी वाक्य करून पाहिलं तसं इथं घडल का? नाही घडणार. मग त्या वाक्याचा काळ वर्तमानही असेल, भूतकाळही असेल किंवा भविष्यकाळही असू शकतो. आता उदाहरण दिलीत पाहिजे. मला पपई आवडते. मग विचारा प्रश्न. आता मग जसं सांगितले क्रियापदाला प्रश्न विचारायचे, काय आणि कोण. तर आता इथं काय नाही प्रश्न विचारून पहा तुम्ही सगळे काय येतात पहा बरं. मला पपई आवडते, पहिलं वाक्य. आवडते या क्रियापदाला प्रश्न विचारायचा, उत्तर काय येते ते सांगायचं मला. पहिल्या वाक्याचा प्रश्न काय तयार होईल? आवडणारे काय? आवडणारे काय? काय आलं उत्तर त्याच्यातलं? पपई. 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 दुसऱ्या वाक्यामध्ये पहा काय प्रश्न विचारणार तुम्ही? वाजणारी काय? वाजणारे काय किंवा वाजणारे काय. मग काय वाजायला लागलं? थंडी वाजते. थंडी. थंडी. तिसरं वाक्य, पक्षी आकाशात उडतात. उडणारे कोण? उडणारे कोण? काय उत्तर आलं? पक्षी. 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 चौथं वाक्य, ती मोठ्याने हसते. हसणारी कोण? हसणारी कोण? ती. पाचवं, राजाला मुकुट शोभतो. शोभणारे काय? शोभणारा काय? शोभणारे काय? मुकुट. सहावं वाक्य, सूर्य पूर्वेला उगवणारा कोण? मग आता हे सातवं वाक्य, पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. काय पसरलेली पसरणारे. असते? पसरणारे कोण किंवा पसरणारे पसरलेली काय? होती. मग हिरवळ. मग आता हे जी ठळक काळ्या अक्षरामध्ये दिलेले शब्द पहा, हे सर्व तुमचे उत्तर आलेत. ही सर्व उत्तर आलेत. म्हणून ही झाली या वाक्यातील कर्ते. या वाक्यातील काय झाली? ती कर्ते. कारण आपण पाहत आहोत अकर्मक कर्तरी प्रयोग. मग याच्यामध्ये कर्ते झाल्यानंतर मला सांगा कर्म कुठले आलेत का उरलेत का कर्म? याच्यामध्ये कर्म येणारच नाही ना. आकर्मक वाक्याचं वैशिष्ट्य काय आहे? कर्म नसते त्याच्यामध्ये. कर्म नसते. मग आता इथं पहा, आता तुम्ही म्हणाल इथं श्रावणीला थंडी वाजते. मग श्रावणी करता, थंडी कर्म आणि वाजते क्रियापद. पण अकर्मक वाक्यामध्ये कर्मच नसते. मग इथं थंडी कर्म घेऊन चालेल का? नाही सर. नाही. आपल्याला आकर्मक कर्तरी प्रयोगात आणखी एक सांगितले पहा, कर्त्याला विभक्ती प्रत्यय नसून तो प्रथम येत असतो. मग आता इथं श्रावणीला प्रत्यय जोडलेला आहे पहा. श्रावणी या नावाला प्रत्यय जोडला. कोणता प्रत्यय जोडला? ला. ला. मग हा आता कर्ता राहील का आपल्या वाक्याचा? नाही. नाही. म्हणून दिलेल्या वाक्यात क्रियापद असते, पण आकर्मक वाक्यामध्ये कर्म नसते. आणि कर्तरी प्रयोगाचं महत्वाचं वैशिष्ट्य, कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. कर्तरी प्रयोग म्हटलं की कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो. झालं त्याचं विश्लेषण. मग इथं श्रावणीला जर आपण कर्ता घेतलं तर त्याला प्रत्यय जोडलेला असल्यामुळे हे क्रिया कर्ता होणार नाही आणि कर्म याच्यामध्ये येणारच नाही, कारण हे अकर्मक कर्तरीच आहे. म्हणून वाजणारी काय? तर थंडी. मग थंडी हा झाला वाक्याचा कर्ता. पहा, थंडीला कोणता तुमच्या प्रत्यय जोडलेला आहे का? हे जी काही समजा डार्क अक्षरात दिलेले शब्द पहा, याला कोणता प्रत्यय जोडलेला आहे का? एखादा वाटतोय का की नाही सर याला प्रत्यय जोडला म्हणून? नाही सर. नाही, कुठल्याही शब्दाला प्रत्यय जोडलेले नाही. ही रचना जी असेल ही रचना आपल्या पुढची कर्तरी प्रयोगातील अकर्मक कर्तरी प्रयोगाची उदाहरणे आहेत. अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी म्हटलं की कर्त्यानुसार बदलते, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद चालते. मग त्याच्या लिंगवचनानुसार हे बदल होतात. वाक्यात कर्म नसते. या तीन रचना आपल्याला सांगता येते. आणि आकर्मक वाक्याचा कोणताही काळ असेल, निश्चित काळ राहणार नाही. तो भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल किंवा भविष्य काळही असू शकतो. अशा या सर्व प्रकारच्या रचना कर्तरी प्रयोगाअंतर्गत आपल्याला शिकायला मिळतात. आता सकर्मक प्रयोग काय आहे तो पाहूया. आता हा झाला आकर्मक. त्यानंतर कर्तरी सकर्मक मध्ये काय दिलेलं असते ते समजून घेऊया.
पहा इथं दिलेली स्लाइड सकर्मक कर्तरी प्रयोगाची लक्षणे सांगितली. आता पहिल्यांदा आकर्मक मध्ये लक्षात आलं की कर्म नाही, कर्ता आहे, कर्ता प्रथमा विभक्तीत आहे, क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलणार होतं. आता सकर्मक कर्तरी मध्ये काय आहे पहा, वाक्यात कर्म असावेच लागते. पहा सकर्मक क्रियापदाचं वैशिष्ट्य आहे वाक्यात कर्म असावेच लागते, नाही तर ते सकर्मक क्रियापद म्हटलं जाणार नाही किंवा सकर्मक वाक्य म्हटल्या जाणार नाही. वाक्यात काय असणं आवश्यक आहे, सकर्मक म्हटलं की सकर्मक त्याच्या नावातच आहे, सकर्मक. आपण याला असं म्हणू शकतो की सहकर्म, त्याच्यासोबत म्हणजे सहकर्मक म्हणजे कर्म त्याच्यासोबत असलंच पाहिजे. मग वाक्यात कर्म असायच लागते. कर्म कशामध्ये, त्यानंतर काय म्हणते पहा, ते प्रथमेत किंवा द्वितीयेत असते. प्रथमेत किंवा द्वितीयेत असते. कोण? कर्म. वाक्य शक्यतो वर्तमान काळी असून कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो. पहा वाक्य कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं की कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो, म्हणजेच ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. मग इथं काय दिलंय, शक्यतो वर्तमान काळी असते म्हणते वाक्य, आणि कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो. कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो. कर्माला प्रत्यय असू शकतो किंवा नसू शकतो, काही फरक पडणार नाही, असला काय नसला काय. क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते, कर्मानुसार बदलत नाही. आता इथं पहा, कर्मानुसार क्रियापद बदलत नाही. जर कर्मानुसार बदलला असता तर हा प्रयोग कोणता झाला असता, मग कर्मणी. कर्मणी झाला असता. मग कर्मणी प्रयोग पाहत आहो का आपण, नाही. मग इथं कर्तरी प्रयोग पाहत आहो. मग हा कशानुसार बदलणार आहे, कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलणार आहे. आता खाली काही उदाहरण दिलेली आहेत ती पाहूया. मारतो, पहा राम रावण मारतो. आता यातला कर्ता कोणता आहे सांगा मला. सरळ सरळ रचना आहे, कर्ता कर्म क्रियापद. कर्ता राम. कोणता आहे, हो राम सर. आहे सर. राम. कर्म राम. रावण. रावण, आणि क्रियापद मारतो. आता मारतो. यातलं कर्ता बदलून पहा. आता आपल्याला कर्माशी काही संबंध नाही, कर्म प्रथमेत असो द्वितीयेत असो काही असू शकते. आपलं क्रियापद कोणानुसार चालवायचं आहे आपल्याला, कर्त्याच्या लिंग कर्त्यानुसार. वचनानुसार. मग आता इथं कर्ता आपला कोणता आहे, राम. राम हा कसा आहे कर्ता, पुरुष. पुल्लिंग. पुलिंगी. पुलिंगी एकवचनी आहे, बरोबर आहे. पुलिंगी एकवचनी आहे. राम हा कर्ता कसा आहे, पुलिंगी एकवचनी, बरोबर आहे अगदी. आता या रामच्या जागी काय केलंय मी, याच लिंग बदललं आणि इथं टाकलं सीता. आता काय होईल वाक्य वाचा बरं. सीताने रावणाला मारले. आता सीता मारते. रावणाला मारते किंवा सीता रावणास रावण मारते, मारते. असं वाक्य तयार व्हायला. म्हणजे या कर्मामध्ये बदल व्हायला की नाही, क्रियापदामध्ये सुद्धा बदल व्हायला की नाही, व्हायला ना. म्हणजे ही रचना कर्त्यानुसार कर्त्याच्या लिंगवचनानुसार चालायला लागली. कर्त्यानुसार किंवा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार ती या ठिकाणी बदलत आहे. दुसरं वाक्य पहा, धोंडू गाय बांधतो. कर्ता ओळखायच्यातला, धोंडू. धोंडू. आता या वाक्याचं भूतकाळी रूप होते का पहा बरं, दोन्ही रूपाचं पहिलं आणि दुसरं वाक्य जे आहे भूतकाळी रूप होते का पहा बरं दोन्ही वाक्याचं. धोंडूने गाय बांधले. होते की सर. होते, धोंडूने गाय बांधली. आणि पहिल्या वाक्याचं रामाने रावणास रावणाला मारले. रावणाला मारले किंवा रामाने रावणास मारले, असं राम रावणास मारतो, असं मारले, असं आपण त्याचं भूतकाळी रूप करतो. म्हणजे भूतकाळी रूप होत असेल तर ते काय झालं, वाक्य सकर्मक वाक्य आहे. म्हणजे त्याचं ने प्रत्यय जोडून आपण करून पाहिलं त्याचं रूपांतर क्रियापदाचं बदलून, मग हे वाक्य सकर्मक आहे हे लक्षात आलं. मग आता इथं धोंडू हा गाय बांधतो झालं. मग आता याच्यात तुम्ही काय करा, कर्त्याचं लिंगवचन बदलून व क्रियापद बदलते का पहा. कर्त्याच्या रूपामध्ये बदल करा. कर्त्याच्या, धोंडू या कर्ता आहे, मग कर्त्याचं वचन लिंग बदलून काय बदल होते का क्रियापदात पहा. धोंडू हा कर्ता कसा आहे, पुलिंगी एकवचनी. मग आता याचं पुलिंगी एकवचनीचं रूप बदलून पहा काय करता येईल तुम्हाला. अनेक वचन तर करता येणार नाही, धोंडूचं धोंडे करता येईल का, नाही सर. नाही करता येणार. तर मग त्याचं स्त्रीलिंगी काय बदलू म्हणजे शकता तुम्ही, त्याचं स्त्रीलिंगी वचन करू तर बदलू शकतो. शकता, लिंग बदलू शकता. लिंग बदलून काय करता हो. येईल, धोंडूच्या जागी स्त्रीलिंगी करता येईल. मीराने गाय बांधली.
बदललं कर्त्यानुसार. तिसरं वाक्य पहा, लता चिंच खाते. आता लता चिंच खाते यातला कर्ता कोणता आहे? लता. तृतीय पुरुषी आहे, प्रथम पुरुषी आहे का द्वितीय पुरुषी आहे सांगा. लता प्रथम पुरुषी, त्याला कोणताच प्रत्यय जोडलेला नाही. विभक्तीचा प्रत्यय आहे का त्याला? नाही. मग लता चिंच खाते. आता लता ही स्त्रीलिंगी आहे, मग त्याचं रूप बदला. राम चिंच खातो. क्रियापद बदललं, रामनुसार खातेचं खातो झालं. आता चौथं वाक्य, रामू कुत्र्याला पळवतो. रामू कुत्र्याला पळवतो. कर्ता मीरा ओळखा पाहिजे. कुत्र्याला पळवते. सीता कुत्र्याला पळवते. झालं, बदललं कर्त्याचं कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप. मग इथं सकर्मक कर्तरी प्रयोगात व्यक्ती व प्राणीरूपी कर्माला प्रत्यय जोडले जाऊ शकतात. पहा, दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे. सकर्मक कर्तरी प्रयोगात व्यक्ती व प्राणीरूपी कर्माला प्रत्यय जोडले जाऊ शकतात, तर वस्तुरूपी कर्माला शक्यतो प्रत्यय नसतात. मग आता पहा, इथं प्रत्यय कोणते जोडलेत? इथं पहा, कुत्र्याला. कसा आहे कुत्रा? व्यक्ती व प्राणीरूपी आहे. पहा, व्यक्ती व प्राणीरूपी. जसं इथं पाहिलं होतं, राम रावणाला मारतो, कर्माला प्रत्यय जोडला जाऊ शकतो. धोंडू गाईला बांधतो. पहा, प्राणीरूप आहे, गाय बांधू शकतो, त्याला प्रत्यय लागू शकतो. पण वस्तुरूपी कर्माला प्रत्यय लागत नाही. वस्तुरूपी पहा, आता लता चिंच खाते, राम चिंच खातो, लागला का कुठला प्रत्यय? नाही. म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोगात प्राणी आणि वस्तू व्यक्ती जर असतील तर त्याला प्रत्यय जोडले जाऊ शकतात. प्राणी आणि वस्तुरूपी कर्माला कर्त्याला नाही. कर्त्याला जर प्रत्यय असेल तर हा कर्तरी प्रयोग होणार नाही. मग कर्माला जर व्यक्ती आणि प्राणीरूपी कर्माला प्रत्यय जोडले जातील, पण वस्तुरूपी कर्माला प्रत्यय जोडले जाणार नाहीत किंवा कोणतेही प्रत्यय त्या ठिकाणी लागणार नाही. त्यानंतर पुढचं पहा, महत्वाचं मध्ये काय दिलंय, अकर्मक वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसेल तर ते अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. अकर्मक वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसेल, पहा, कर्त्याला प्रत्यय नसेल तर ते अकर्मक कर्तरी, कारण कर्त्याला प्रत्यय नसावाच. आपलं कर्तरी प्रयोगाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे माहिती काय आहे, की कर्त्याला कुठलाही प्रत्यय नसतो आणि कर्ता हा नेहमी कोण्या रूपामध्ये असतो? प्रथम पुरुषी, प्रथमेमध्ये असतो. मग अकर्मक वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो काय असतो? अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. जर अकर्मक वाक्यात कर्त्याला प्रत्यय असेल, पहा, अकर्मक वाक्य आहे आणि त्याला जर प्रत्यय असेल तर तो काय होतो? अकर्मक भावे प्रयोग होतो, तो कर्तरी राहत नाही. बघा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कोणताच प्रत्यय लागत नाही. कर्तरी प्रयोगात कर्त्याला कोणताच प्रत्यय लागत नाही. मग तो सकर्मक कर्तरी असो का अकर्मक कर्तरी असो, दोन्ही प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागत नाही. सकर्मक असेल किंवा अकर्मक असेल. जर कर्त्याला प्रत्यय लागला तर मग ते गेलं भावे प्रयोगामध्ये. कुठं जाईल मग ते वाक्य? अकर्मक भावे प्रयोगामध्ये. वाक्याचा कर्ता मी, तू, तुम्ही, आपण यापैकी असेल तर त्याऐवजी नाव टाकून पाहावे. आता हे तू, तुम्ही, आम्ही जर असेल तर त्याच्या जागी काय करायचं? मग ते नाव टाकून पाहायचं. मग इथं पहा, उदाहरणं दिलीत. राजू घरी जातो, अकर्मक. क्रिया करणारा एकच आहे, कोण आहे तो? राजू. जाण्याची क्रिया कोणावर व्हायली? राजूवरच व्हायली. जाणारा कोण आहे? राजूच आहे. म्हणजे अकर्मक कर्तरी. राजूला कुठलाच प्रत्यय लागलेला नाही, कर्म वाक्यात दिलेलं नाही. क्रिया करणारा आणि क्रिया सोसणारा घटक किती आहे? फक्त एकच. कोणता? राजू. दुसरं वाक्य पहा, राजूला घरी जावं होते. आता पहा, जावं होते, इथं प्रत्यय जोडला राजूला, त्याच्यामुळे क्रियापद बदललं. मग हा झाला अकर्मक भावे. कर्तरी प्रयोगात प्रत्यय नसतो. मी मोठ्याने हसतो, पहा, मी मोठ्याने हसतो. आता मीच्या जागी शब्द टाकला राजू. राजू मोठ्याने हसतो. मग हसण्याची क्रिया कोणावर घडायली? राजूवर. आणि हसण्याची क्रिया कोण करायला? राजूच करायला. म्हणून दोन्ही काय झाले? घटक एकच झाले. म्हणून अकर्मक कर्तरी, कारण या राजूला कुठलाही प्रत्यय नाही. पण आता इथं पहा, राजूने मोठ्याने हसावे. राजूने मोठ्याने हसावे, ने प्रत्यय लावला आणि अकर्मक भावे अकर्मक भावे प्रयोग या ठिकाणी आढळून येतो. ही जी माहिती आहे, ही जी माहिती आहे ही आपल्याला सकर्मक असेल किंवा अकर्मक प्रयोगाच्या बाबतीत असेल ती महत्वपूर्ण. कसं तरी झालं. ज्यांचा माईक चालू आहे, तू खा म्यूट करा.
आता पुढील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. आपण कर्मणी प्रयोगाचं जे काही विश्लेषण असेल ते पुढील तासिकेमध्ये पाहूया. कारण आपली पुढील तासिका जी आहे ती मानसशास्त्र किंवा इंग्रजी कुठल्या तरी विषयाची आहे. त्या विषयाचा आपल्याला सुद्धा अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासाला सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे थोडं नव्हते, मी बाहेर गेलते. प्रयोग